पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 31व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। असा हा मांडक्य उपनिषदातला मंत्र, मुंडक उपनिषदातला हा मंत्र आपण या 31व्या श्लोकामध्ये पाहत आहोत। याचे आपण विभाग केलेले आहेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला सोपं जावं। परावर ब्रह्म जे आहे हे जर आपल्याला दृष्ट झालं, म्हणजे आपल्याला जर ते ज्ञात झालं, तर आपल्याला वर सांगितलेले फल प्राप्त होतं। त्यातलं एक फल जे आहे, त्यातील एक जे फल आहे ते क्षीयन्ते चास्य कर्माणि, असं आपण मागील वेळेस पाहतो। तर कर्म जे आहे त्या कर्माची विभागणी, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येते आणि त्याचा आपण विचार केलेला आहे। आपल्याला गरजेपुरताच आपण थोडक्यात त्याचा अभ्यास मागील वेळेस केला होता। अधिक आपण थोडासा जास्त विचार एका पद्धतीने पाहिला होता, तो म्हणजे क्रियमाण कर्म जे आहे त्यातून संचित कर्म तयार होतं, संचित कर्मामधून प्रारब्ध कर्म तयार होतं, आणि जेव्हा परावर ब्रह्म दृष्ट होईल तेव्हा काय गती होते, काय स्थिती होते याचा आपण विचार केलेला आहे। अशी स्थिती प्राप्त करणं हा परमार्थातला सर्वोत्कृष्ट बिंदू आहे, ही सर्वोत्कृष्ट अवस्था आहे। अशी अवस्था प्राप्त होणं हे काही सहज नाही, कारण की या अवस्थेसाठी तशा पद्धतीने प्रयत्न केल्याशिवाय ती अवस्था कधीही प्राप्त होऊ शकत नाही। तर हा जो भाग आहे कर्माचा क्षय होणे, क्षय या शब्दाचा आपण विचार ती कर्म कमी कमी होत जाणे असा धरला तरी सुद्धा पहिल्यांदा आपल्याला कुठल्या कर्माचा नाश करायचा किंवा कुठल्या कर्माचा शेवट करायचा हे ठरवावं लागतं। आणि मागील वेळेस आपण याचा विचार केलेला आहे की जेव्हा आपण बुद्धी आणि मन यामध्ये परिवर्तन करतो तेव्हा कुठल्या कर्माचा नाश होतो, म्हणजे पहिल्यांदा कुठल्या कर्माला अग्नी लागतो किंवा आग लागते, त्यानंतर कुठल्या कर्माला आग लागते याचा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। तर क्रमाने पहिल्यांदा कुठल्या कर्माचा नाश होतो, मागील वेळेस जे लोक उपलब्ध होते इथे मनाने आणि बुद्धीने, त्या लोकांना कदाचित आठवत असेल पहिल्यांदा कुठल्या कर्माचा नाश होतो। अजून मी चूक किंवा बरोबर काय म्हणाल नाही, पहिल्यांदा कर्माचा कुठला नाश होतो? 3च कर्म आहेत, एक संचित आहे, क्रियमाण आहे, प्रारब्ध आहे। तर पहिल्यांदा कुठल्या कर्माचा नाश होतो? कुठल्या? क्रियमाण। आठवत नाही का? म्हणजे काय शंका आहे, म्हणजे काय होतं नक्की आठवतच नाही। त्याच्यावर आपण विचार केला असेल तर मग त्यामध्ये काहीतरी आपल्याला आठवण्याची शक्यता आहे। तर पहिल्यांदा या तिन्हीपैकी कुठल्याही कर्माचा खरं तर नाश होत नाही। जे कर्म प्रारब्ध म्हणून पहिल्यांदा मन बुद्धीकडे येतं त्या कर्मालाच फक्त आग लागते, म्हणजे संचित खरं जळत नाही, खरं क्रियमाणही जळत नाही, आणि खरं पूर्ण प्रारब्धही जळत नाही। त्यामुळे तसं तर कुठलंच कर्म खरं तर जळत नाही, त्या फक्त कर्माचा नाश होतो जी कर्म फलोन्मुख झाली आणि मन बुद्धीच्या द्वारे पुढे अहंकाराकडे आली, तेवढ्याच कर्माचा नाश होतो। कारण अहम हा जो आहे तो जर विश्राम पावला तर त्याच्याकडे येणाऱ्याच कर्माचा फक्त नाश होतो, बाकीच्या कर्माचा नाश होत नाही। ही अत्यंत
महत्वाची गोष्ट आहे. आणि जिथे ठिणगी लागते तिथूनच पुढे आग निर्माण होते. ही ठिणगी जिथपर्यंत पेटत नाही तिथपर्यंत परमार्थात काही खरं नाही. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये इग्निशन म्हणतात. आपण गाडीचं इग्निशन करतो, स्टार्ट. म्हणजे स्पार्क प्लगमध्ये तो इग्निशन झाल्याशिवाय पेट्रोल कधीही जळत नसतं, बरोबर का नाही? म्हणजे पेट्रोल हा जळणारा पदार्थ आहे, पण त्याला काय करावं लागतं? स्पार्क प्लगने इग्निशन द्यावं लागतं. आणि ते इग्निशन देण्याची जी प्रक्रिया ती अवघड असते. म्हणजे स्पार्क प्लगवर जर कार्बन साचला तर कधीच गाडी चालू होत नाही, चालू होणारच नाही. मग स्पार्क प्लग काढायचा, त्याला साफ करायचा, असं आपल्याला ज्यांना स्पार्क प्लग कधी पाहिला असेल त्यांना माहीत आहे. तर इग्निशन म्हणजे जो अग्नी आहे, अग्नी लावणं जे आहे किंवा ठिणगी पेटणं जी आहे, ही जी आहे ही पहिल्यांदा मन आणि बुद्धी यामध्ये येणाऱ्या कर्मांना लागावी लागते. आणि ती कधी शक्य आहे? जेव्हा मन, बुद्धी आणि अहम किंवा अहंकार जो आहे तो काय होईल? तो पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे? विश्राम पावला पाहिजे. त्याने विश्राम पावणं हे गरजेचं आहे. तर मन, बुद्धी आणि अहंकार यांना पहिल्यांदा जर बोध स्पष्ट झाला, म्हणजे तो बोध जर ठाम झाला, तरच तिथे येणारे कर्म पहिल्यांदा काय होतील? जळायला सुरुवात होईल. ती एकदा जळली की त्याच्यातून पुढे क्रियमान होत असतं. त्यामुळे ते जे क्रियमान होणार आहे ते क्रियमान काय होईल? जळेल. म्हणजे संचितात भर पडत नाही, पण संचित संपलेलं नाही. म्हणून ते संचित कर्म सुद्धा जाळावं लागतं, त्यासाठी पुढे प्रयत्न करावा लागतो. मग संचित कर्म जे आहे चित्तामध्ये आहे, म्हणून चित्ताला तो अग्नी लावावा लागतो. म्हणून चित्त ज्याचं शांत स्थिर, चित्त ज्याचं पवित्र, ज्याचं चित्त थाऱ्यावर आहे असं आपण म्हणतो. व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो? चित्त ज्याचं थाऱ्यावर आहे तो मनुष्य धड. तसं परमार्थामध्ये चित्त ज्याचं थाऱ्यावर आलं त्याचं संचित सगळं जळेल. चित्तात जेवढा अग्नी लागेल तेवढं कर्म जळेल. आणि सर्व चित्तच चैतन्य रूप झालं, म्हणजे ज्ञानाग्नी लागल्याने चित्त संपूर्ण चैतन्य झालं, चित्ताचे चैतन्य झाले, असं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चित्ताचे चैतन्य झाले. असं झालं तर मग सगळं संचित जळतं. पण ते एवढं सोपं नाही. म्हणून याच ठिकाणी सद्योमुक्ती, याच ठिकाणी विधेयमुक्ती लागते. विधेयमुक्ती ही सोपी गोष्ट नाही, पण सद्योमुक्ती तरी मिळवायला काय हरकत नाही. तर मन, बुद्धी यांचं ऐक्य आणि अहंकार विश्राम पावलेला, अशा परिस्थितीमध्ये ते कर्माचा नाश व्हायला सुरुवात होते. तर हे केव्हा शक्य आहे? तस्मिन दृष्टे परावरे, म्हणजे त्या परावर ब्रह्माचं ज्ञान झाल्याने. दृष्ट होणे म्हणजे त्याचं ज्ञान होणे, त्याचं ज्ञान झाल्याने हे शक्य आहे. बाकी कुठल्याही रीतीने हे शक्य नाही. म्हणून मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि अहंकारामध्ये काय पाहिजे? त्या भगवंताचं ज्ञान पाहिजे. मन, बुद्धी आणि अहंकार याला त्या ज्ञानाचा अग्नी लागणं गरजेचं आहे. इथे धांसी समिध अग्निर्भस्मसात कुरुते अर्जुना, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. तर हा जो श्लोक आहे यामध्ये सर्व कर्माने असा शब्द वापरल्यामुळे प्रारब्ध कर्माला सुद्धा आपण शिल्लक ठेवत नाही. जरी प्रारब्ध कर्म शिल्लक राहतं असा आपण अभ्यास केलेला असला तरी सुद्धा, आणि काही ठिकाणी प्रारब्ध कर्माचा नाश होत नाही असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा, या श्लोकामध्ये सर्व कर्माचा नाश होतो असं म्हटलेलं असल्यामुळे त्याला विधेयमुक्ती स्थिती प्राप्त होऊ शकते जर त्याच्या सर्व कर्माचा नाश असेल तर. प्रारब्ध कर्माची शिल्लक असेल तर त्याला सद्योमुक्ती आहे, पण विधेयमुक्ती नाही. तर हा जो विषय आहे हा कोणासाठी आहे? ज्यांना आपल्या कर्माचा नाश व्हावा असं वाटतं. म्हणजे काय? म्हणजे पुनरावृत्तीची ज्याला इच्छा नाही. म्हणजे काय? आपण जे रममाण आहोत रोजच्या कामांमध्ये, आणि भगवंत फक्त आपल्याला सकाळी पूजा करताना किंवा महाराजांचं चिंतन ऐकताना किंवा अभ्यास करतानाच आठवत असेल तर आपल्याला कर्माचा नाश होण्याची इच्छा नाहीये. हे स्वतःला शिकवणं गरजेचं आहे. हे दुसऱ्याला तपासायला द्यायची गरज नाहीये. आपलंही जर ओढ संसारात असेल तर आपल्याला आपल्या कर्माचा क्षय व्हावा असं वाटत नाहीये. हे काय दुसऱ्यांनी तपासण्याची गोष्ट नाही, ही कोणी तपासावी लागते? आपली आपण तपासावी लागते. तर ज्याला कोणाला असं वाटतं की आपल्या या कर्माचा क्षय व्हावा म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे, तो कसा होतो याचाही आपण विचार केलेला आहे. अशा पद्धतीने एक पहिलं फल जे आहे हे कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी फल आहे. हे कोणासाठी आहे?
त्यामुळे इथेच जर आपण येऊ शकत नसेल तर पुढच्या 2 याच्यामध्ये जाण्याचा आपला तसा अधिकार म्हणता येत नाही. हा अधिकार कसा मिळतो, कधी मिळतो, याला 1 क्षण लागतो. किती क्षण लागतो? हा अधिकार मिळण्यासाठी क्षण किती पाहिजे? 1 क्षण लागतो. आपण ठरवलं की मिळालं, याला काही दुसरं काही लागत नाही. आपण ठरवलं की मिळालं. आपला निर्णय ठाम ज्या दिवशी ज्या क्षणाला होईल तो क्षण आपल्याला या दिशेने घेऊन जाणार आहे. म्हणून हा ग्रंथ अशा माणसांसाठी आहे की ज्यांना पुनरावृत्ती नको आहे. आणि पुनरावृत्ती नको आहे असं म्हटल्यानंतर त्याला स्ववर किंवा त्याच्या जीवावर पहिल्यांदा येणं गरजेचं असतं. तिथपर्यंत त्याला हे शक्य होणार नाही. म्हणून प्रयत्नपूर्वक तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, असा अधिकार येण्यासाठी जी काही गरजेची साधनं असतील ती साधनं आपल्याला करता यावीत यासाठी भगवंताने आपण सर्वांवरच कृपा करू देत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. पण इथे आल्याशिवाय किंवा या ठिकाणावर आल्याशिवाय तिथून पुढे जाण्याची वाट सापडणं अशक्य आहे. दुसरा भाग जो आहे तो छिद्यन्ते सर्व संशय, हा असा विषय आहे. सर्व संशय. दुसरा भाग काय? छिद्यन्ते सर्व संशय. हा मग संशय म्हणजे काय? संशय ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. संशय ही व्यवहारातही सगळ्यात वाईट गोष्ट असते. संशयामुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. संशय ही गोष्ट कशी आहे? ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्याने अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं, अख्खे जगणं मुश्किल होऊन जातं. अशी संशय नावाची गोष्ट आहे. व्यवहारात सुद्धा, परमार्थातही तसं आहे. या संशयावनी थोर आणिक नाही पाप घोर, म्हणून विनाशाची वागूर हा या प्राणियांसी. सर्व प्राण्यांना नाश करायला कारण कोण आहे? इथं संशय. यावनी थोर आणिक नाही पाप घोर. सगळ्यात मोठं जगातलं जर पाप काय असेल तर संशय. जगातलं सगळ्यात मोठं पाप काय आहे? संशय. हे सगळ्यात मोठं पाप. पण या ठिकाणी ज्ञानदेवांनी जी ओवी सांगितलेली आहे त्याला कारण ज्ञानाशी संबंधित आहे. पण आपण त्या ओवीचा विचार सर्व जगातल्या संशयासाठी सुद्धा करू शकतो. फक्त तो व्यावहारिक दृष्टीने पण घेता येतो आणि पारमार्थिक दृष्टीने पण घेता येतो. अज्ञश्चा श्रद्धानश्च संशय आत्मा विनश्यती, असा हा श्लोक आहे. श्लोक काय? अज्ञश्चा श्रद्धाधनश्च संशय आत्मा विनश्यती, नायम लोकस्ति न पर न सुखम संशय आत्मना. तुला कधीही ते सुख प्राप्त होऊ शकत नाही. भगवत सुख म्हणजे परब्रह्म हे सुख त्याला कधीही प्राप्त होत नाही. कोणाला? संशय आत्मना, म्हणजे संशय धरणाऱ्या त्या जीवात्म्याला हे कधीही प्राप्त होणार नाही. कशावर? कशावर संशय आहे? त्याचा उत्कृष्ट जो विषय आहे तो ज्ञान. कशावर? ज्ञानावर संशय. आता तो इतक्या उच्च प्रतीचा संशय असणं फार अवघड आहे. पण व्यवहारामध्येच आपण संशय धरत जगत असतो. संशयाशिवाय आपल्याला काहीच जगताच येत नाही. ज्याला आयुष्यामध्ये संशय नष्ट करता आला, संशय वृत्ती जी आहे ही नष्ट करता आली, तो व्यवहारात खूप सुखी होतो. काय होतं? जो मनुष्य व्यवहारामध्ये संशय नष्ट करतो तो व्यवहारात सुखी होतो. आपण संशय का धरतो? म्हणजे कशाचं धरतो संशय? संशय धरायचं काय कारण असतं? संशय कशासाठी धरतो आपण? आधी व्यावहारिक भाग पाहू आपण, मग नंतर पारमार्थिक भाग आहे ना. आधी व्यावहारिक विचार करायला काही हरकत नाही. तर संशय आपण कोणावर धरतो? कधी धरतो? बरं, इथे बसलेला असा कोण आहे का की ज्याने कधी व्यवहारात संशय धरत नाही? संशय नसतो असं काय आहे का कोणी? असं कोणीच नाही आहे. सगळेजण काय करतात? कशावर? कसल्याही गोष्टीवर संशय येतो. कसल्याही गोष्टीवर आपल्याला संशय येतो. आपण संशय धरत नाही अशी काहीच गोष्ट नाही. संशय का धरू नये आणि संशय का वाईट आहे हे आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे. आपण संशय कोणावर धरतो हे पहिलं लक्षात घ्या, आणि मग तो का धरणं योग्य नाही याचा आपण विचार करायला हरकत नाही. पण ते कधी शक्य आहे? आपण तो विचार करायला लागले की शक्य आहे. जोपर्यंत विचार करता तिथपर्यंत काही नाही. संशयामुळे जगातले जेवढे काही वाद झाले तेवढे सगळे संशयामुळेच झालेले. कशामुळे झालेत? जगातले सगळे वाद संशयामुळेच होतात. जगामधले सगळे काही गोंधळ, जेवढे काही युद्ध, जेवढं काय झाले संशयामुळेच झालेले. मग संशय खरा का खोटा हे सिद्ध करण्यासाठी पण खूप यातना सहन कराव्या लागतात. म्हणजे संशयाची सिद्धीसाठी
बराच यत्न करावा लागतो. काय करावं लागतं? संशयाच्या पूर्ततेसाठी बराच प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी खूप शक्ती शरीरातली नष्ट होते. आपण कोणावर संशय होतो? नवऱ्यावर संशय होतो, बायकोवर संशय होतो, मुलाबाळावर संशय होतो, शेजारच्यांवर संशय होतो, नातेवाईकांवर संशय होतो. आपल्याला जेवढी सापडतील त्यांच्यावर संशय करतो. स्वतःवर सुद्धा संशय घेतो. नाही, स्वतःवर संशय काय घेतो? स्वतःवर कसं संशय घेतो? ती द्विधा स्थिती आहे. तो संशय नाही, ती आपली द्विधा स्थिती आहे. बरोबर का चूक, बरोबर का चूक, बरोबर का चूक, ही द्विधा स्थिती आहे. संशय म्हणजे काय? संशय म्हणजे उदाहरणार्थ हे महाराज बरोबर असतील का चुकीचे असतील, त्याला काय म्हणतात? संशय. शंका आहे. संशय म्हणजे काय? आपल्याला त्या व्यक्तीवर विश्वास नसतो त्या गोष्टीचा. म्हणजे ती व्यक्ती खरं बोलत असेल का? काय वाटतं? खरं बोलत असेल का? खोटं कशावरून नसेल बोलत? लबाड कशावरून नसेल? हे काय सगळे असे असंख्य संशय असतात. संशयाला काही मर्यादा नाही आहे. संशयाला काय मर्यादा आहे का? काही मर्यादा नाही. आपला संशय खरा का खोटा हा नंतरचा भाग आहे. पण आधी संशय आपण कसं धरतो, संशयामध्ये आपण कसं आपलं आयुष्य बरबटलेलं आहे ते पहिले लक्षात घेतलं पाहिजे. तो खरा का खोटा हा नंतरचा विषय येतोय, पण आपण आधी त्याच्यातच गुरफटून जातो संशय. आणि त्या संशयापोटी लोक काय काय करतात हे सांगता येत नाही. संशयापोटी काय करतील हे सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात तो संशय खरा ठरला की मग काय होतं? त्याच्यातून त्याचा सगळं पुढचं दुःखाला सुरुवात होते. काय होते? दुःखाला सुरुवात होते. त्याच्यातून अनेक अडचणी सुरू होतात, अनेक त्रास सुरू होतात. या जगामध्ये असा एकही जीव नाही, असा एकही जीव नाही की जो पारदर्शक आहे. काय? जगात असा एकही जीव नाही जो काय आहे? पारदर्शक आहे. आणि तो पारदर्शक नसल्यामुळेच आपल्याला संशय आहे. कशामुळे संशय आहे? पारदर्शकता नाही, त्याच्यामुळे संशय आहे. आणि प्रत्येक जीव हा प्रयत्न करतो की मी पारदर्शकच आहे. हा त्याच्यापेक्षा मोठा गोंधळ आहे. पारदर्शक कोणीच नाही. आणि प्रत्येकाला काय वाटतं? आपण पारदर्शक आहोत असं दाखवतो, तो भासवतो. तसं नाही आहे, परिस्थितीच नाही, खरं तसं नाही आहे. पण तो त्याला भासवत असतो जगाला. पण त्याच वेळेस तो अख्ख्या जगाकडे संशयाच्याच नजरेने बघत असतो. त्याला पोलीसगिरी म्हणतात. काय? पोलीसकडे गेला कोणी तर तो कशा नजरेने बघतो? पोलीस कुठलाही माणूस त्याच्याकडे आला की तो कसं बघतो? त्याला पहिलं त्याच्या डोक्यात हेच असतं, हा कोण आहे? गुन्हेगार आहे. जसं पोलीस व्यवहारामध्ये कोणीही आला तरी त्याच्याकडे गुन्हेगारच असण्याची शक्यता असं पाहतो, तसं आपणही आयुष्यामध्ये सर्वत्र तसंच जगतो. म्हणजे हा खरं बोलत असेल का? हा खोटं कशावरून नसेल बोलत? इत्यादी आपण जे विचार केले, असं आपण आयुष्यभर सगळीकडे करत राहतो. आणि त्याच्यातून आपण कोणालाही सोडत नाही. महाराजांना सुद्धा सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. पण बरं, जे भूतकाळात होऊन गेले त्यांनाही सोडत नाही. वर्तमान काळातले तर जाऊ देत, भूतकाळातल्यांनाही सोडत नाही आपण. कारण भूतकाळातल्यांना सुद्धा उकरून आपण त्यांच्यावर संशय घेतो, उकरून काढतो तसं. आणि त्यांना स्वतःच्यावर संशय घेतो. त्याच्यामध्ये किती तथ्य असतं, तिथे किती खरेपणा असतो त्या संशयावर, हे फार कठीण आहे. तो पुढचा भाग असतो, पण आपण तसं करत राहतो. तर या संशयामध्ये दुःख, यातना सगळ्या बाजूला भरलेल्या असतात. संशयामध्ये काय असतं? दुःख, यातना सगळ्या बाजूला भरलेल्या असतात. संशय खरा का खोटा हा दुसरा भाग येतो. आपण जो संशय घेतो तो खरा पण असू शकतो, आपण जो संशय घेतो तो खोटा पण असू शकतो. संशय हा खरा खोटा दोन्ही प्रकारचा असू शकतो. आता खरा किंवा खोटा कसाही जरी असला तरी त्याचा परिणाम जो आहे तो यातना वादविवादातच होतो. कसं? आपण ज्याच्यावर संशय घेतो तो जर संशय खरा असला तर आपलं आणि त्याचं वाईट होतं, म्हणजे आपल्याला यातना होतं. खोटा असला तर तो आपल्याला वाईट समजतो, कारण हा माझ्या विनाकारण संशय घेतो.
म्हणजे असो हो का असो हो, एकतर याचा वाद होईल किंवा त्याचा वाद होईल. समजा मी जर तुमच्यावर संशय घेतला आणि तो संशय बरोबर निघाला, तर माझं सतत काय होणार, दुःख तयार होणार. सतत मी तुमच्याविषयी तसाच विचार करत राहणार. आता खोटा ठरला तर तुम्ही काय म्हणणार, हा विनाकारण माझ्यावर संशय घेतो. म्हणजे आता तुम्ही आयुष्यभर काय करणार, मला म्हणणार हा विनाकारण आमच्यावर संशय घेतो. म्हणजे एकाला कोणाला तरी ते भोगावंच लागतं, कारण संशय खरा किंवा खोटा असं काहीतरी ठरणार आहे. दोन्हीपैकी एक होणार आणि दोन्ही बाजूमध्ये एकतर याला किंवा एकतर त्याला दुःख हे ठरलेलंच. म्हणून संशयाचा परिणाम हा दुःख असतो. कोणालाही होते, मग ह्याला होईल किंवा त्याला होईल. आणि जिथपर्यंत हे उत्तर सापडत नाही, म्हणजे खरं आहे का खोटं आहे, तिथपर्यंत दोघांनाही त्रास. संशयामध्ये काय असं, त्याचं उत्तर जिथपर्यंत सापडत नाही तिथपर्यंत दोघांनाही त्रास होत राहतो. आणि उत्तर सापडले की एकाला कोणाला तरी त्रास होतो. आणि तो कुठपर्यंत राहतो, तो मरेपर्यंत राहतो. कारण एक काहीतरी होणार आहे, एक तर खरा ठरेल किंवा खोटा ठरेल. मग जो संशय घेतो त्याची बाजू जर खरी ठरली तर त्याला दुःख होणार नाही. त्याला काय होणार नाही, त्याला दुःख होणार नाही. पण काय होईल, दुसऱ्याला दुःख होणार, समोरच्याला तो पुढे आयुष्यभर तो त्रास होणार. मग कोणाला हे होणार आहे, संशय अलीकडल्या माणसाला काय होणार आहे, त्याला दुःख नाही होणार, पण काय होणार, त्याची संशय घेण्याची प्रवृत्ती वाढते. काय होते, ती वाढते. तर लक्षात आहे की आपल्याला जे लक्षात येतं ते काय बरोबर आहे. मग परत दुसरा माणूस पकडतो, परत त्याच्या संशय घेतो. आता तिथेही बरोबर आलं तर तो अजून खुश होतो. त्याला असं वाटतं की नाही, आपल्याला आता संशय आपण जो घेतो तो बरोबर असतं बरं का. म्हणून लोक सांगतात, मी सांगतो बघ मी असंच असणार. आपण काय सांगत असतो, तू एकत्र बसल्यानंतर गप्पा करतं का नाही, हे बघ ती शेजारची जी पोरगी लेट आली ना, काहीतरी गडबड आहे, संशय. आणि चुकून त्या पोरीला जर कुठल्या पोरासोबत फिरताना बघितलं बाहेर, बघ काय सांगितलं तुला. मग आता एक दुसरी जर मुली कामावून लेट आली, लेट झाली तर बघ गडबड आहे बरं. काही घेणं ते नाही का आपल्याला. म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं, कारण हे असल्या बाबतीत आपल्याला जास्त रस असतो. आपल्याला म्हणण्यापेक्षा जगात सगळ्यांना बरं, आपल्या जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण हे शोधतच असतो. संशय कोणावर घ्यायचा, बायकोवर संशय, नवऱ्यावर संशय, मुलावर संशय, मुलीवर संशय, सुनेवर संशय, जावयावर संशय, शेजारच्यावर संशय, त्याच्या शेजारच्यावर संशय, सापडेल तिथे नुसतं काय. आणि मग अशा लोकांचा एक गोळामेळा तयार होतोय, गुपचूपणे एकत्र येऊन ते संशयाला खतपाणी घालतात. आपल्याला हाच उद्योग आहे आणि ह्याच्यामध्ये इतकं मजा वाटते, आपल्याला रस निर्माण होतो. आपल्याला काय होतं, फार मजा वाटते याच्यामध्ये, वाटते का नाही. उलट आपल्याला दिवसभर किती थकलेले असता तुम्ही जर असं संशयाच्या ह्याच्यात असं 2-3 लोक गोळा होऊन जर गप्पा मारल्या ना, अख्खा शीन जातो तुमचा. जातो का नाही. कंपनीमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल असं, बॉसची काहीतरी गडबड दिसते, बरोबर का नाही. शीन जातो का नाही अख्ख्या कामाचा, काय राहतं काय, काहीच राहत नाही. म्हणून संशय घेत राहा. शीन घालवायचा असेल तर संशय घ्यायचा आहे की नाही. तर संशय जो आहे हा अशा प्रकारे चालतो. हे एक साधारण भूमिका सांगितली. पण संशयामध्ये काय, एकाचं नुकसान होणार आहे. कोणाचं, एकाचं नुकसान होणार, कोणाचं, अलीकडचं किंवा पलीकडचं. आणि जिथपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत दोघांचं नुकसान होणार आहे की नाही. मग काय काय माणसं अख्खं आयुष्यभर संशय ठेवून जगत राहतात, कुठत राहतात, त्रास, सतत त्रास. त्यांना आतमध्ये सतत त्रास असतो. दिसायला ते छान दिसतात. गंध पावडर लावली म्हणजे काय तो लगेच सुखी असतो असं नाही. आता गैरसमजत हो, नवीन कपडे घातले, गंध पावडर लावली, छान दिसतो म्हणजे तो सुखी असतो काय, हा भ्रम आहे. हे काय आहे, हे फसवणूक असते. तर माणसाला याच्यातच रस आहे. का रस आहे माहित नाही, पण रस आहे. आपण सगळे लोक याच्यामध्ये इतके धन्यता मानतो की आपल्याला काही सांगताच येत नाही की याच्यापेक्षा काही जगणं आहे का नाही वेगळं. म्हणजे पेपर वाचण्यामध्ये तुम्ही बघा, जेवढे पेपर वाचणारे लोक आहेत त्यात बऱ्याचशा बातम्या ते हेच बघतात, संशयात कुठं काही सापडत आहे. बातम्या जेवढ्या पाहतो आपण त्याच्यामध्ये काय जास्तीत जास्त काय कशामध्ये रस असतो, संशय नावाची जी आपली प्रवृत्ती आहे ती बळावण्यासाठी बातम्या नावांचा प्रकार असतो. बातम्या
पेपर वगैरे हे जे याच्यामध्ये जास्तीत जास्त आणि तशा बातम्या जास्त असल्या तर तो पेपर जास्त खपतो. त्या बातम्या जर वजा केल्या, तेवढ्या सगळ्या बातम्या वजा केल्या तर पेपरच खपणार नाही कुठलाच. दुसऱ्या भाषेमध्ये दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवण्याची आपल्याला हौस असते. दुसऱ्या भाषेत सांगायचं होतं काय, आता संशय घ्यायची तिची पुढची पायरी असते. पहिली पायरी काय असते, दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायचं. काय घेणं देणं नाही आपलं, पण दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायचं ही काय आपली सवय. म्हणून फेसबुक, व्हॉट्सॲप हे जे जास्त चाललंय ते कशामुळे चाललंय, त्याच्यामुळे चाललेलं आहे. कारण लोकांना दिसतं मग ते ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, असं चाललंय का तसं चाललंय का, मग वेगवेगळे तर्क कुतर्क वगैरे मग ते सगळं लावत होते, आहे की नाही, बरोबर की नाही. तसे गमतीशीर जग आहे, असू देत. आता ज्याला संशय घेत जागायचे तो मेल्यानंतरही संशय घेणार, मेल्यानंतरही त्याला संशय यायचं ना. मग कुठल्याही शरीरात गेला तरी त्याला काय तसंच संशय राहणार, तो संशय काय जात नाही. हा संशय त्याला अनंत जन्म फिरवतो. तर ही साधारणपणे व्यवहारातली स्थिती. आता संशय का घेऊ नये असा आपण थोडा विचार करायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की एकच बाजू सांगितली, दुसरी बाजू पण ह्याच्या उत्तर आपल्याला शोधायला काही हरकत नाही. म्हणजे संशय घेत का बसू नये किंवा संशयाच्या नादी का लागू नये, म्हणजे कोणाच्या आयुष्यात डोकवत का बसू नये. एक तर आपली वेळ वाया चालली. काय झालं, आपली वेळ वाया चालली. एक आठवलं म्हणून सांगतो. एक महाराज मला भेटले. महाराज म्हणण्यापेक्षा एक माणूस आळंदीमध्ये आला. मला म्हणे, म्हणजे आपल्याकडे चिंतनाला काही दिवस दिसला तो. तर मला एक दिवस म्हटलं की महाराज आळंदीचे सगळे महाराज मला माहिती आहे, सगळ्यांचं काय काय चालतं मला माहिती. म्हटलं तू आळंदीत नक्की आला कसा, तुझा आळंदीत येण्याचा हेतू काय होता. म्हणजे अशी लोक आहेत आळंदीमध्ये की त्याला कुठल्या आश्रमात काय चालतं हे सगळं माहिती असतं. आपल्या आश्रमात काय झालं आणि काय चाललंय हे आळंदीतल्या 20-25% लोकांना माहिती आहे. किती लोकांना, कमीत कमी 20-25% लोकांना माहिती आहे. आपला आश्रम केवढा आहे, आळंदीत नसल्यासारखा आहे आपला आश्रम, नसल्यासारखा आश्रम आहे नाही, कुठे त्याला मोजता येणार नाही असे आपलं ठिकाण आहे, जागा आहे. पण तरी 20-25% लोकांना माहिती आहे आपल्या आश्रमातली काय परिस्थिती. कारण लोकांना उद्योगच असतो. कुठल्याही महाराजाकडे बघितले की त्याचे संशयाचे जे भाग आहेत तेवढे सगळे माणसं तपासतात पहिल्यांदा. त्याने किती तपश्चर्या केली, त्याचा किती अभ्यास आहे, त्याचे सद्गुण काय आहेत, त्याची पवित्रता किती आहे, तो भगवंताच्या दिशेने जाण्यात किती पुढे गेलेला आहे, ते कोणीही पाहत नाही. ते काय बघतात, संशय ह्या शब्दामध्ये जे काही येतंय त्याच्याकडे पहिलं लक्ष द्या. आणि चुकून त्यातला एखादा संशय खरा ठरला तर अख्खं जग त्याला ओळखायला, आणि आधी त्याला कोणी ओळखत पण नव्हतं, असं होतं ना. मग त्याला समाजामध्ये खूप प्रसिद्ध अशी संज्ञा येते. काय नाव येते, खूप प्रसिद्ध अशी संज्ञा येते. आणि नाही सापडला तर त्याचे पुतळे बांधले जातात, आहे की नाही. असे गमतीशीर भाग आहे. संशय हा जी गोष्ट आहे हे तुम्हाला मी आधी सांगितलं की जगामध्ये एकही जीव काय नाहीये, पारदर्शक नाहीये. काय नाहीये, पारदर्शक नाहीये. त्यामुळे जो पदार्थ पारदर्शक नसतो म्हणजे झाकलेला असतो, कसा असतो, झाकलेला असतो, त्याच्यावर संशय येणं साहजिकच आहे. झाकलेल्या पदार्थावर संशय येतोच. म्हणून तुम्ही म्हणाल की मग आता तसं आहे तर मग बरोबरच आहे. बरोबर आहे ना, ही तर माया आहे. झाकलेल्या पदार्थावर संशय येणं हे काय साहजिक आहे. तुम्ही रस्त्याने चालल्यात आरामात, काही तुम्हाला कोणी एवढं संशय घेणार नाही. पण तुम्ही असे जरा दबून काहीतरी लपवून असे चालले तर लोकांना संशय येतो, कारण ते झाकलंय, लपवलं. तुम्ही काहीतरी लपवताय मग संशय वाटतो. नाही काय नाही, नाहीतर तुम्ही असे मस्त एकदम आरामात जा, म्हणजे उघडपणे जा, तर तुम्हाला कोणाला संशय येत नाही. बरोबर ना. संशय कधी येतो, झाकलेला असलं की संशय येतो. आणि जीव काय आहे, जीव झाकलेली गोष्ट आहे. आणि जीवाच्या पुढे जे काय ते सगळं झाकलेलंच आहे. आपल्या स्थूल शरीरापर्यंत सगळं झाकलेलं आहे. स्थूल शरीर सुद्धा आपण झाकूनच ठेवतो. जीव हा सूक्ष्म शरीराने झाकलेला आहे, सूक्ष्म शरीर स्थूल शरीराने झाकलेलं आहे, स्थूल शरीर कपड्याने झाकलेलं आहे. तर हे जगातल्या सगळ्या गोष्टी जे ते झाकलेल्या स्वरूपात असल्यामुळे त्याच्यावर संशय येणं काय साहजिक.
जितकं उघड होतं त्यावेळेस संशयाचा प्रश्न राहत नाही, मग तो पारदर्शक होऊन जातो. आता हा संशय घेणं आपल्याला का तोट्याचं आहे, म्हणजे आपल्याला फायद्याचं काय नाही. आता संशय जग घेणार, संशयात्मक सगळं असणार, यात काही नवल नाही, बरोबर का? त्यात काही नवल नाही. पण व्यावहारिक भागामध्ये संशय घेणं योग्य का नाही, किंवा आपल्याला त्याचा का फायदा नाही? एक तर पहिलं कारण सांगितलं, आपली त्याच्यामध्ये विनाकारण वेळ वाया जाते. दुसरा भाग, ज्या कुठल्या पदार्थावर, व्यक्तीवर, कशावरही आपण संशय घेतो, आपल्या संशय घेतल्याने त्याचं कुठलंही कर्म बदलत, त्याचं प्रारब्ध, त्याची जी कर्माची गती आहे ती बदलत नाही. ठीक आहे. मी उदाहरणार्थ गांधीजीवर संशय घेतला. कोणावर? उदाहरणार्थ गांधीजीवर संशय घेतला. आता भूतकाळातला इसम आहे. आता गांधीजीवर संशय घेतल्याने भूतकाळातल्या त्यांच्या कर्मावर, क्रियेवर, कशावर काय फरक पडतोय? काहीच. माझी वेळ वाया जाते. माझा संशय जो चुकीचा ठरला तर वेगळा भाव, बरोबर ठरला तर वेगळा भाव. त्याच्यात गुंततोय कोण? जसं भूतकाळातल्या कुठल्याही व्यक्ती किंवा पदार्थाबद्दल असेल, तसंच वर्तमान काळातल्या सुद्धा पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल. एखाद्या व्यक्तीवर आपण संशय घेतला, संशय आपण घेतल्याने, आपला संशय खरा झाल्याने त्याच्यामध्ये काय फरक पडला? त्याच्या कर्मामध्ये काय फरक पडला? काय फरक काय पडला? बदलणार काय? प्रत्येक जीवाची आपली कर्माची एक गती असते, त्याप्रमाणे ते जात असते. काय होत असतं? त्याच्या कर्माच्या गतीप्रमाणे तो जात असतो. आपण त्याची मीमांसा करत बसल्यामुळे, किंवा आपण त्याचा विचार मीमांसा हा शब्द योग्य नाही, आपण त्याचा विनाकारणच विचार करत बसल्यामुळे त्याच्या कुठल्याही कर्मावर परिणाम होणार नाहीये. काय होणार नाहीये? कुठल्याच कर्मावर परिणाम होणार नाही. मग जर कोणाच्या कर्मावर आपल्या संशय घेतल्याने परिणाम होणार नाही, तर आपण संशय कशाला घेतला असेल? ज्याचं जे असेल ते असेल, त्याचं जे असेल ते असेल. असं जगातही लोक आहेत, अशा प्रकारचे लोक आहेत, ते म्हणतात आपल्याला काय करायचं, ज्याचं त्याचं त्याच्याकडे, म्हणून ते त्याच्यात लक्ष देतात, म्हणून ते सुखी असतात. ते काय असतात? सुखी असतात. म्हणजे जगाची उठाठेव करायची गरज नाही. जगाची उठाठेव कशाला करायची? ज्याचं त्याचं कर्म आहे, त्या कर्माप्रमाणे तो जात असतो. आपल्या मुलाचं सुद्धा कर्म ठरलेलं आहे, आपल्या मुलीचं कर्म ठरलेलं आहे, आपल्या नवऱ्याचं कर्म ठरलेलं आहे, आपल्या बायकोचं कर्म ठरलेलं आहे. जगामधलं कोणाचंही तुम्ही जर कर्म वगैरे ठरलेलं आहे, आणि त्याप्रमाणे होत असतं. तुम्ही संशय घेतल्याने तसं होणार नाही असं होऊ शकत नाही. फक्त तुम्ही संशय घेतलेला बरोबर ठरला तर तुम्हाला यातना होतील, चुकीचा ठरला तर त्याला यातना होती, एवढंच होणार. पण त्याच्यात बदल काही नाही होणार, तो तसंच होणार आहे. तुम्ही संशय नाही घेतला तरी सुद्धा त्याचं कर्म बदलणार असेल तर बदलणारच आहे, आणि नसेल बदलणार तर नाहीच बदलणार. म्हणजे त्याचं कुठलंही करणं आपल्यावर अवलंबून नाही, आपल्या संशय घेण्यावर अवलंबून नाही. आपल्याला यातना करून घ्यायच्या का नाही, आणि किंवा समोरच्याला यातना निर्माण करायच्या का नाही, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे की नाही? आणि जगामध्ये कुठल्याही पदार्थाची आणि कुठल्याही व्यक्तीची क्रिया, विचार याच्यावर आपण किती तर्क लढवले तरी ते नक्की काय हे कोणालाही सांगता येऊ शकत नाही, कोणालाच नाही. मग त्या संशयाची नीट पूर्तता कधीही होणं शक्य नाही. काय होणं शक्य नाहीये? म्हणजे सोप्या भाषेत, पृथ्वीच्या पोटात काय आहे कधीही कोणाला कळणार नाही. अशी एक म्हण आहे. काय? पृथ्वीच्या पोटात काय आहे कधीही कोणाला कळू शकत, बरोबर का? कळू शकत. कारण जेव्हा कोणी पृथ्वीच्या पोटात शोधायला जाणार आहे तेव्हा शोधण्याच्या आधी वेगळं असेल, शोधल्यावर वेगळं, आणि शोधल्यानंतर पुन्हा वेगळं होणार आहे. तसं प्रत्येकाचं करणं तुम्ही शोधण्याच्या आधी वेगळं आहे, शोधताना वेगळं आहे, आणि शोधल्यानंतर वेगळं आहे, बरोबर का नाही? म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाचं कर्म काहीतरी संशय घेऊन काहीतरी शोधलं, आता जे शोधलं ते पूर्वीचं असू शकतं, आत्ता तसं असेल असं नाही, भविष्यात तसं असेल असं नाही. चांगलं असो का वाईट असो, तुम्ही कोणाचंही काय कर्तृत्व शोधलं
तर शोधल्यानंतर जे सापडलं ते एकतर पूर्वी असेल, आता असेल असं म्हणता येत नाही, नसेल असंही म्हणता येत नाही, पुढे राहील असं म्हणता येत नाही, राहणार नाही असंही म्हणता येत नाही. म्हणजे आपल्या हातात काय? मग आपण कशासाठी संशय घेत बसायचं? आपण कशासाठी त्याच्यात आपलं डोकं चालवत बसायचं? म्हणून व्यवहारामध्ये कोणाच्याही नादी लागत बसू नये, आहे की नाही? पण आपल्याला तसं होत नाही. त्यातल्या त्यात आपल्या अखत्यारीमध्ये, म्हणजे आपल्या ताब्यात जेवढे पदार्थ आहेत त्यांना तर आपण सोडितच नाही. कुठे चालला, का चालला, कशाला चालला, इत्यादी इत्यादी आपल्याला काही सुटतच नाही. आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्या ताब्यात जेवढे पदार्थ आहेत यांच्यावर इतका संशय घेत राहतो, सतत संशय. नाही पण त्यांना मोकट सोडलं मग तर तिथे जाग हेच करतील. मग असं तुम्ही नाही सोडले मोकट तरी ते तुमच्यापेक्षा बहादर आहेत. त्याला काय करायचं ते करतात. मग आपण आपलं नुकसान करून घेऊ. ज्याचं कर्म जसं असतं तो करणारच, आणि ज्याचं नाही ते नाहीच करणार. आणि प्रत्येकाचं कर्म वर्तमान काळात वेगळं आहे, भूतकाळात वेगळं आहे, भविष्य काळात वेगळं आहे. तुमची भूतकाळातली कर्म वेगळी आहेत, वर्तमान काळातली वेगळी आहेत, भविष्य काळातली वेगळी आहेत, का सारखीच आहेत? तुमची आणि माझी सगळ्यांची काय असतात? आपल्या जगातला कुठलाच जीव याच्यातून वजा नाही करतायत. भूतकाळातली कर्म वेगळी, वर्तमानातली वेगळी आणि भविष्यातली वेगळी. त्याच्यात आपण गुंतून बसू नये. आपण कशाला गुंतून बसायचं त्याच्यामध्ये? पण तसं होत नाही. काही काही माणसं एखादा संशय, आता जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं संशय कोणावर जातो? आपण तसा टाइमपास म्हणून जगातल्या सगळ्यांवर संशय घेतो, पण आपल्याला यातना होईल असा संशय आपल्याला कुठं असतो? जास्त ज्याच्यात आपला जीव गुंतलाय त्याचा जास्त संशय असतो. आणि त्याचं फल यातनेपलीकडे काही नाही आहे, हे लक्षात घ्या. स्वतःला नाही तर दुसऱ्या, अलीकडच्याला किंवा पलीकडच्याला, त्याच्या पलीकडे काही नाही विषय. आणि तोटा कशामध्ये? त्याच्यातलं तत्व लक्षात घ्या, तात्विक भाग लक्षात घ्या, की त्याच्यावर विवेक करणं गरजेचं आहे, की त्याने आपल्याला काहीही बदलता येणार नाही आहे. बरोबर का नाही? त्याचा येतो, त्याचा हात तुटल, त्याच्या गळ्यात पडल. आणि जेव्हा आपण जगावर संशय घेतो तेव्हा आपल्याकडे पण एकदा बघायला पाहिजे. काय करायला पाहिजे? आपण जगावर जेव्हा संशय घेतो तेव्हा कोणाकडे बघितलं पाहिजे? स्वतःकडे पण बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे? बघायला पाहिजे का नाही? बघायला पाहिजे. तर एवढं ज्याला पाळता आलं व्यवहारामध्ये, तो व्यवहारात शांत स्थिर होतो. शांत स्थिर, त्याला काही जगाची एवढं हे राहत नाही. आता संशयाचा शक्यतो आपण दोष शोधतो. संशयामध्ये शक्यतो काय शोधतो? दोष. संशय म्हणजे काय? जास्तीत जास्त दोष शोधत असतो. आणि तो दोष बरोबर आला की आपल्याला आनंद होतो आणि मग आपण त्याला ओरडत राहतो. त्याच्यामुळे त्याच्यात बदल होईल असं म्हणता येत नाही. आपला संशय सिद्ध झाला म्हणजे समोरच्यात बदल होईल असं असतं का? असं काही नसतं. पण आपल्याला विनाकारणच एक विकृत आनंद तयार होतो. विनाकारण, त्याला काही कारण नाही. आणि ती प्रवृत्ती वाढत बळावत जाते. म्हणजे लोक असे बघा, मी म्हटलं ते महाराज असे आहेत बघा, असं लोक म्हणत. मग काय करतो? आता त्याचा तर निर्णय लावला आहे नाही, आता दुसरा महाराज पकडतो. याशिवाय दुसरा काही उद्योग लोक करीत नाहीत. तर जगाचं जाऊ देत, आपल्याला काय करावं लागेल? ज्या पदार्थांमध्ये आपण गुंतलेलो आहोत त्याच्यावरच्या संशयाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्याचं त्याचं आहे, त्याचं त्याच्याकडे. आपण मेल्यानंतर आपण कशावर संशय घेऊ शकतो का? मेल्यानंतर कशावर संशय घेता येईल का आपल्याला? कशावर संशय घेता येणार नाही. मग आता तरी कशाला घेत बसावा? तसं असेल असं नाही आणि नसेल असंही नाही. पण असेल आणि नसेल ह्याच्याने आपल्याला काय फरक पडतो? किंवा आपल्या या क्रियेमध्ये, आपल्या कर्मामध्ये कुठं काय फरक पडतो? त्याने काहीच फरक पडत नाही. म्हणून व्यवहारात पहिल्यांदा काय व्हा? शांत व्हा. काय व्हा? शांत व्हा. मग पुढे आपल्याला ह्या खऱ्या संशयापर्यंत पोहोचायचे. संशय जो आहे हा कुठे राहतो? आता दुसरा भाग काय? संशय कुठे राहतो? संशय कुठे राहतो? संशय कुठे राहत असतो? मनात राहतो. मनात. मन हे सदैव संशयी असतं. मन काय करत असतं? सदैव संशय घेत असतं. मनाचं काम असतं सतत संशय घेत राहणं, हे मनाचं काम आहे. मन कधीही शांत बसत नाही.
आता संशय हा शब्द वाईट रीतीनेच फक्त मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे संशय हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाईट रीतीचा आपण विचार करू शकतो. पण संशय म्हणजे काय? संशय म्हणजे फक्त एकदम वाईट असाच भाग नाही. संशय म्हणजे महाराज काय सांगतात ते बरोबर असेल का चूक असेल, हा सुद्धा काय संशय. आता व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर चांगला आहे का वाईट आहे? काही लोकांना वाटतं तो बरोबर आहे. असं समजा चुकीचं सांगत असतील तर मग काय उपयोग आहे? आता महाराजांवर दुसरा काही संशय नाहीये, पण समजा असा संशय की महाराज चुकीचं सांगतात का बरोबर सांगतात, असा संशय आला तर त्याने काय होणार आहे? मग ती प्रक्रिया डोक्यात काय होते, तो मनात एकदा आलं की ती बुद्धीसारखं त्याच्यावर विचार करायला लागतो. आणि मग आपल्याला जे काही कळतं त्याच्यामध्ये जर महाराजांनी बरोबर सगळं सांगितलं तर आपलं वाटतं बरोबर आहे. आणि आपल्या सगळ्या माहितीमध्ये जे काही आहे त्याच्या विरुद्ध एखादं जरी काय आलं, महाराज काहीतरी गडबड आहे, त्यांना एवढं माहीत नाही अजून, असं वाटायला लागतं. म्हणजे आपल्याला एक साधी गोष्ट जी असते त्याच्यावर काय होतं, आपोआप त्याचा गोंधळ निर्माण होतो. काय होतंय, साधी गोष्ट आहे अशी तयार होते. आणि हे जसं महाराजांच्या बाबतीत तसं जगामध्ये सगळ्यांच्या बाबतीत असंच असतं. त्यामुळे संशय हा एकदम एकदम वाईट भागातला पण असू शकतो, कमी वाईट भागातला पण असतो. म्हणजे हा ग्रंथ वाचल्यानंतर मुक्त होईलच कसा, होईल का नाही, हा काय आहे संशय आहे. आता ह्याच्यात काही वाईट तसा भाग नाही, पण असं संशय येतो की कशावरून कसं कसं काय होणार. विवेक ही निराळी गोष्ट आहे, संशय ही निराळी गोष्ट आहे. जसं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, असं ज्ञानदेवांनी म्हटलं. आता त्याच्यावर संशय घेणं निराळं आणि त्याच्यावर विवेक करणं निराळं. म्हणजे सारासार विचार करणं निराळं आणि संशय घेणं निराळं. सारासार विचार जेव्हा होतो तेव्हा निराळा असतो आणि संशय जो असतो ते निराळा असतो. नाही असं कसं होईल, काही सांगता. मेल्यानंतर मनुष्य नरकाला जातो, हे असं कुठं असतं का? असं काही नसतं. पण त्याच्यावर सारासार विचार करून बोलणं हे निराळं आहे. म्हणजे नरक आहे का नाही, यमलोक आहे की नाही, ह्याच्यावर संशय असणं निराळं आणि त्याचा सारासार विचार करून कसा तो असू शकतो किंवा कसा नसू शकतो असा विचार करून निराळं. दोन गोष्टी. तर संशयाचा भाग जो असतो तो निराळा असतो आणि सारासार विचाराचा भाग निराळा असतो. त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, हा लक्षात घेतला पाहिजे. तर मन जे आहे हे मन सतत काय करत असतं, संशयी वृत्ती राहत असते. मन हे सतत संशयामध्ये राहत असतं, संशय. मग हा संशय जो तो जगण्यामध्ये दृढ असल्यामुळे, जगण्यामध्ये आपल्याला तो संशय सतत असल्यामुळे तो संशय कुठपर्यंत जातो, तो देवापर्यंत जातो. आता खालीपासून सांगितलं मध्ये बराच आहे, पण शेवटी तो डायरेक्ट कोणापर्यंत जातो, सगळ्यात शेवटी टोकावर जातो तो देवावर. सगळ्यात खाली म्हणजे आपल्या सभोवतालचे आपले जे आपतेष्ट आहेत त्यांच्यात जातो आणि सगळ्यात टोकाला कुठे जातो, देवावर जातो. की देव आहे का नाही आहे असा काय येतो, संशय येतो. देव असेल का नसेल, देव आहे का नाही नक्की. आता जे सात्विक किंवा राजसी लोक असतात त्यांना देवाविषयी एवढी तशी शंका नसते किंवा संशय नसतो. पण तमगुणातल्या लोकांना तर देवाविषयी संशय कायमच असतो. असं काही नसतं खोतांड देव वगैरे काय खोतांड, संशय देवाविषयी संशय. मग त्यांचा प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने संशय असतो, प्रत्येकाचा काही समान संशय नाही. तर संशय हा देवापर्यंत आहे. कोणापर्यंत आहे, संशयामध्ये आपण कोणापर्यंत ठेवलेला आहे, देवापर्यंत सगळ्यांना धरतो. मग जसं देवावर संशय आहे तसं देवाच्या स्वरूपावरही संशय आहे, देवाच्या गुणांवर संशय आहे. पूर्णतः तपासणी करून त्याचा छडा लावून पूर्ण निर्णय लावणं याला सारासार विचार म्हणतात. पण नुसतं ऐकीव काहीतरी घेऊन त्याला धरून निर्णय लावून टाकणं हा संशयाचा भाग असतो. जसं महाराजांविषयी कोणीतरी काहीतरी सांगितलं, समजा ते ऐकूनच निर्णय लावून टाकला, महाराज मूर्ख माणूस आहे. कुठला एक श व्यक्ती, हा काय झाला, हा संशयाचा भाग झाला. लोक मला येऊन म्हणतात, महाराज अहो ते हे महाराजांचं असं आहे तसं. म्हटलं तुला काय माहिती त्याच्याबद्दल, तुला काय माहिती काय त्या महाराज, तू काय तपासलंय जाऊन, सारासार विचार किती केला त्याच्यावर. आपण कसं काही लगेच निर्णय देऊ शकतो, आपल्याला धड निर्णय लागत नाही. आपण विनाकारण एखाद्याचं काहीतरी एखादी गोष्ट पाहून लगेच निर्णय लावून टाकू. संशयाचा भाग आहे तो. कशाचा भाग आहे तो, संशयाचा भाग आहे. काही नाही त्याच्यामध्ये काय होणार आहे,
एक तर आपण त्या व्यक्तीपासून कायमचे दूर जाणार, आणि कदाचित तो सिद्ध असला तर आपण तो शोधलंच नाही ना. तसं देवाचा शोध घेतल्याशिवाय त्याच्यावर संशय कशासाठी? तू काय शोधलं काय? देव म्हणजे शोधलं. देवावर संशय एखादा घेतो, देव नाहीये असा एखादा संशय घेतो देवावर, देव नाहीये. तू काय शोधलं देवाला? देवाला काय शोधलं म्हणजे तुला कळलं आता देव नाहीये. संशय म्हणजे अशी गोष्ट आहे की जी समोर ज्याच्यावर संशय असतो, म्हणजे व्यक्ती असो, पदार्थ असो, विचार असो, काही असो, ज्याच्यावर संशय असतो त्याचे दोन्ही बाजू असण्याची शक्यता असते, म्हणून त्याला संशय असं म्हणतात. संशय कशामुळे म्हणतात? असं पण असू शकतं, असं पण असू शकतं, म्हणून त्याचं नाव संशय आहे. पण त्याला कशामध्ये बदलता येतं? सारासार विचारामध्ये पण बदलता येतं. मग देवावर संशय असणं आणि देवाचा सारासार विचार करणं, जगाचा संशय असणं आणि जगाचा सारासार विचार करणं, असा फरक आहे की दोघांमध्ये फरक आहे. संशय ठेवणं निराळं आणि सारासार विचार करणं निराळं. मग सारासार विचार करून मग तुम्हाला शेवटी जो निर्णय घ्या तुम्ही घेऊ शकता, पण सारासार विचार करून जर निर्णय घेतला तर तुम्ही दुःखी होणार नाही. संशय घेऊन जर तुम्ही निर्णय घेतला तर तो एक दोघांपैकी एकाला त्रासदायक असेल. निर्णय झाला तर पुढे एकाला कोणाला तरी घातक ठरतो, दुसराही काही तसा समाधानी राहू शकत नाही. पण सारासार विचार करून जेव्हा होतो त्यावेळेस असला काही प्रकार होण्याची शक्यता नसते किंवा होणार नाही. तर देव हा संशयामध्ये सुद्धा अडकलेला आहे. देव सुद्धा काय आहे? संशयामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे देवच जिथं संशयामध्ये तिथं बाकीच्यांचा काही विषय येत नाही. आणि देव जो आहे त्या देवाचे जे अवतार आहेत ते सगळे संशयामध्येच आहेत. म्हणजे ब्रह्मावतार असो, ईश्वरावतार असो, कुठलेही अवतार जे आहेत ते सुद्धा संशयातच टाकले. ते पण कशामध्ये? संशयामध्ये. जी गोष्ट माहीत नसते त्या गोष्टीवर असं का असं म्हणजे संशय, आणि जी गोष्ट माहीत नसते त्या गोष्टीची ती अशी आहे का अशी आहे असा साराचा विचार करणं हा विवेक. प्रक्रिया दिसायला थोडीशी सारखीच आहे, तर त्यात फरक आहे. काय करायचं तो कोणाचा विषय आहे, तो ज्याचा त्याचा विषय असतो. एका प्रक्रियेमध्ये दुःख आहे, एका प्रक्रियेमध्ये शोध आहे, आणि त्याच्यातून सुख आहे. देवाच्या शोधात किंवा देव हा जो पदार्थ आहे याच्या संशयामध्ये रस्त्यात असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटेल की देव नाहीये, काय देव वगैरे काही नाहीये, किंवा भलत्याच पदार्थाला देव म्हणू शकतो, भलत्याच गोष्टीचा स्वीकार होऊ शकतो. म्हणजे काय? चुकीच्या गोष्टीचा स्वीकार होऊ शकतो. जे आपल्याला मान्य नसतं, जे आपल्याला मान्य नाही, ती गोष्ट आपल्याला माहीत नाही. समजा जी गोष्ट आपल्याला मान्य नाही आणि ती आपल्याला माहीत नाही, त्या गोष्टीवर संशय जर आला आणि ती गोष्ट जर आपल्याला कळली तर आपल्याला क्रोध येतो, आपल्याला चिडचिड होते. जी गोष्ट आपल्याला मान्य नसते आणि आपल्याला माहीत नसते मग आपल्याला संशय येतो. मग ती गोष्ट जर आपल्याला कळली आणि तशी ठरली, तशी सिद्ध झाली तर आपल्याला काय होते? चिडचिड तयार होते. जगातल्या कुठल्याही विषयांमध्ये असंच. आपल्याला मान्य नाही म्हणून हा त्रास होतो. मला सांगा, साधारणपणे माणसाची कल्पना देवाविषयी काय? देव हा कसा आहे? देव हा कसा आहे? अजून साधारण माणसाची देवाविषयी कल्पना, तुम्ही आता अभ्यास केल्यामुळे तुमच्या कल्पना वेगळ्या. तुम्ही एक साधारण माणसाची कल्पना सांगा कशी असते देवाविषयी. देव कसा आहे? साधारण माणसाची देवाविषयी कल्पना आहे, देव हा चांगला असतो. देव काय असतो? तो सगळ्यांवर कृपा करतो, तो सगळ्यांचं भलं करतो, तो कोणाला मारणार का नाही. आपण देवाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो? देव माझ्यावर सगळ्यात चांगल्या गोष्टींचा वर्षाव करेल. आपल्या कल्पना देवाविषयीच्या काय? देव काय करेल? चांगलं. या शब्दामध्ये जेवढं येईल तेवढं देवाला आपण चिटकवतो. आणि देव काय आहे, देव कसा असू शकतो, याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 11वा अध्याय. देव म्हणजे काय? हे काय आहे?
आता तुम्हाला मान्य आहे का अमान्य याच्यावर काही नाही आहे ते. मला सांगा, तुम्हाला स्वर्ग मान्य आहे का नरक मान्य आहे? काय मान्य आहे तुम्हाला? आता मी एवढं तात्विक बोलतोय म्हणून तुम्ही विचार करून नका सांगू. साधारण सांगा, तुम्हाला नरक मान्य आहे का स्वर्ग मान्य आहे? काय मान्य आहे? तुम्ही आता माझ्यासारखं बोलायला लागलं. मी तुम्हाला एक साधारण प्रश्न विचारला, साधारण माणसाचं उत्तर काय आहे? हा, नरक मान्य आहे कोणाला? हा, स्वर्ग मान्य आहे. नाही, तुम्हाला दुसरा प्रश्न विचार, सोपा करून विचारू का जरा? सोपं करून विचार, तुम्हाला पतिव्रता स्त्री मान्य आहे का वेश्या स्त्री मान्य आहे? हा, काय मान्य आहे? म्हणजे नरक मान्य आहे का? आपण धरू की इकडे हा नरक आणि हा स्वर्ग. आता सांगा, नरक मान्य आहे का स्वर्ग मान्य आहे? काय मान्य आहे? वेश्या स्त्री सारखे असे असंख्य गोष्टी आहेत. त्या नरक शब्दाच्या खाली येणाऱ्या किती गोष्टी आहेत? असंख्य, ज्या आपण पाहिल्या तर ऐकल्या तरी काही लोक मरून जातील. काय करतील? ऐकलं तरी कान फुटतील त्यांची. इतक्या भयानक गोष्टी आहेत नरक या शब्दाखाली. आणि स्वर्ग या शब्दाखाली आपण विचारही करू शकत नाही इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपले डोळे दिपून जातील एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. ते दोन्ही बाजू आहेत. आपल्याला मान्य काय? आपल्याला हौस कशाची? आपल्याला ह्या स्वर्ग नावाच्या गोष्टीची हौस आहे. आणि आपण स्वतः कुठं आहे? आपण स्वतः कुठे आहे? इकडे आहे का इकडे आहे? आपण ना इकडे आहे ना इकडे आहे, आपण मध्येच लटकतोय, म्हणून मृत्यूलोक आहे. मग इथून एक तर इकडे जाणार, नाही तर इकडे जाणार. गॅरंटीने सांगा तुम्ही कुठे जाणार? माहित नाही. तुम्हाला कसं काय माहित नाही? सांगता येईल का तुम्ही कोण सांगू शकता की आम्ही स्वर्गाला जाणार आहे? गॅरंटेड, पक्का गॅरंटी आम्ही स्वर्गालाच जाणार, असं कोण सांगू शकतं? सांगू शकतं कोणी? नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? आपल्याला माहिती आहे आपण कुठं असतो, आपल्याला कळतं आपण कुठे असतो. किती शहाणा मनुष्य असला तरी तो काय आहे हे त्याचं त्याला माहित असतं. मग आपल्याला कळतंय ना, कशाला जगाच्या नादी लागत बसावं? आपण आपला विचार करून, सारा विचार करून पुढे जायला पाहिजे ना. किती शहाणा असला तरी मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन या पाठीत हापटती, हा जर नियम लावला तर आपण कुठे जाणार आहे? 100% नरकाला जाणार आहे. कुठे जाणार आहे? ह्या स्वर्गात संख्या कमी असते, जागा कमी असते, नरकाला भरपूर जागा असते. तुम्हाला असं कसं काय? तुम्ही बघा, गटारामध्ये किड्यांची संख्या खूप असते का नाही? गटारामध्ये किड्यांची संख्या भरपूर असते का कमी असते? भरपूर असते. माणसांची संख्या किड्यांपेक्षा जास्त आहे का कमी आहे? किडे मोकड्यांची संख्या जास्त आहे का माणसाची संख्या जास्त आहे? कमी आहे. किडे मोकड्यांची संख्या किती आहे? अख्ख्या पृथ्वीची माणसं गोळा केली, मोजली तर तेवढे किडे फक्त महाराष्ट्रात सापडतील. महाराष्ट्र खूप मोठा घेतला, पुण्यातच सापडतील. पुण्यातले सगळे बारीक बारीक किडे गोळा केले तुम्ही तर अख्ख्या जगातली जेवढी माणसाची संख्या आहे तेवढे किडे फक्त पुण्यात सापडतील. म्हणजे काय झालं? आता माणूस मोठा आहे म्हणून माणसाची उच्च योनी आहे का किड्यांची उच्च योनी आहे? माणसाची उच्च योनी. जसं उच्च योनी असते तशी संख्या काय होते? कमी होते. मग माणसापेक्षा देव योनी काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून जेवढी माणसाची संख्या आहे तेवढी देवांची संख्या नाही. किड्यामध्ये सुद्धा जितकं नालायकातलं नालायक किडे असतात, म्हणजे घाणेरडे किडे असतात, त्यांची संख्या जास्त असते. चांगल्या किड्यांची संख्या थोडी कमी असते. आलं सर? गांडूळ जास्त असतील का साप जास्त असतील? जगात गांडूळ जास्त असतील का साप जास्त असतील? गांडूळ जास्त असतील. जगात साप जास्त आहेत. कारण गांडूळ हा फक्त शेतकऱ्याच्या जवळ राहतो. साप अख्ख्या जंगलात असतात आणि शेतकऱ्याच्या जवळ पण असतात. जंगलात गांडूळ राहत नाही. गांडूळ कुठं राहतो? गांडूळ हा प्राणी जो आहे तो शेतीच्या ठिकाणी राहतो. जंगलात कोण राहतं? साप राहतात. आणि जंगलातच फक्त साप राहतात असं नाही, तर शेतकऱ्याच्या जवळही राहतात. गांडूळ एका वेळेस जन्म किती लोकांना देतो? किती गांडुळांना जन्म देतो? साप एका वेळेस कितीला जन्म देतो? किती? एक सर्पिन एका वेळेस किती साप जन्माला घालते? आणि एक गांडूळ किती वेळेस गांडुळाला जन्माला घालतो? दोन्ही तुमचेच मैत्र प्राणी आहे ना, शेतकरी लोक. तुम्ही गांडूळ पण शेतकऱ्याचा मित्र आहे, साप पण शेतकऱ्याचा मित्र आहे.
माहिती आहे का नाही? हो का नाही? कोण जास्त असतं? एक सर्पिन एका वेळेस 50 पेक्षा जास्त सापाला जन्माला घालते. किती? 50 पेक्षा जास्त, म्हणजे 10च्या संख्येपटीत, 10च्या पटीत जन्माला घालते. 10 करत होती. मग संख्या कोणी जास्त असेल? माणूस एका वेळेस फक्त एकाच मुलाला किंवा 2 मुलांना जास्तीत जास्त, खूप अपवादात्मक गोष्टीमध्ये 3 मुलांना जन्म देतो. आलं लक्षात? तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की ही बाजू ह्यांचा हिशोब इतका भयंकर आहे, इतका भयानक आहे. आणि हे सगळं कोणामध्ये चाललंय? हे कुठं चालू आहे? हे कुठं चालू आहे? हे मृत्यू लोकात, नरक लोकात, स्वर्ग लोकात, सगळीकडे सुरू आहे. आणि हे सगळं जे आहे ते देवाचं एक अंग आहे. हा देव चांगला आहे का वाईट आहे? इकडं बघितलं तर वाईटातला वाईट आहे, आणि इकडं बघितलं तर चांगल्यातला चांगला आहे. म्हणून ज्ञानदेवांनी ओवे लिहिताना असं लिहिलेलं आहे की तो वाईटातला वाईट आहे. मी काय आहे? वाईटातला वाईट आहे. नीचमध्ये नीच आहे आणि उच्चमध्ये उच्च आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये जे स्वरूपाचं वर्णन आहे विश्वरूप दर्शनामध्ये, अत्यंत वाईटातलं वाईट आणि अत्यंत चांगलं दोन्ही भाग तिथे आहेत. म्हणून देव कसा, तुम्हाला कुठला मान्य होतो त्याच्यावर देव नाही. जो आहे तो आहे, म्हणजे आहे त्याचा स्वीकार करता आला त्याला संशय नाही असं म्हणतात. संशयाचं काय? जे आहे ते आहे. संशयाचं काय? त्यामध्ये आहे ते आहे ना. मग ते स्वीकारता आलं पाहिजे. आपण स्वीकारत का नाही? कारण की आपल्याला ते मान्य नसतं. तुमच्या मान्य असण्या नसण्यावर काय चालतं? माझ्या मान्य असण्या नसण्यावर काय चालणार आहे? मला मान्य नाही म्हणून नरक लोक बंद होणार का? समजा मला मान्य नाही असं म्हण, मला अमान्य आहे म्हणून नरक बंद उद्यापासून, जमेल का? मला मान्य नाही म्हणून गावातले सगळे दारूची दुकानं बंद होईल का? नाही होत. मला मान्य नाही म्हणून सगळे आता इथून पुढे शिवे देणारं बंद होईल का? नाही. काय मला मान्य काय आहे त्याच्यावर काही जगात चालत नाही. पण जगातले प्रत्येक माणूस हा प्रयत्न करताय की आपल्याला जे मान्य आहे ते वठवायचं. त्यासाठी सगळे प्रयत्न करतात. म्हणजे चांगली लोक चांगलं वठवण्याचा प्रयत्न करतात, वाईट लोक वाईट वठवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वाईट लोक वाईट वठवण्याचा प्रयत्न हो करतात. म्हणजे जे विचित्र लोक असतात त्यांना वाटतं का नाही आपला पण जमावा असावा? वाटतं का नाही? गुंड असेल एखादा मनुष्य, त्याला वाटतं का आपल्याकडे कुणीच नाही व्हावं, सगळ्यांनी चांगलं व्हावं असं वाटतं का? नाही वाटत. म्हणजे हे जे गुंड वर्गातली काही लोक असतात मग तशा तत्सम असतात, काही तसे असतील असं नाही. ते काय करतात? गोळा करतात का नाही लोक? ते पण कशासाठी? चांगलं काहीतरी काम करायचं त्यांना. चांगलं काम नाही, ते म्हणतात कधी काय झालं तर आपल्याला मारामारीला लोक पाहिजे म्हणून हे गोळा करून ठेवतात लोक. काही काही नुसते पोचतात त्यांना, असतात का नाही असे? कशासाठी? त्यांचं वाईट जे आहे ते जगात मान्य व्हायला पाहिजे ना. मग काहींना त्यांची वाईट जी भूमिका आहे ती प्रचार करायची असते किंवा प्रसार करायची असते. तसं चांगल्या लोकांचं पण तसंच आहे. म्हणून महाराज लोक असतील ते काय म्हणणार? सगळं चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न, म्हणून सगळं चांगलं होणार आहे का? काही लोक म्हटले आता आम्ही जे सांगतो ते सगळ्यांनी जर ऐकलं तर इथे सत्ययुग येणार, रामराज्य येणार सगळं. आता सगळ्यांनी जर आम्ही सांगतो असं ऐकलं तर काय होणार आहे? रामराज्य येणार. रामराज्यात जिथे रामराज्य नव्हतं, सीतेवर जिथे संशय घेतला, तुम्ही आता कुठलं रामराज्य आणणार आहे? रामराज्यामध्ये रामाच्या राज्यातच सीतेवर संशय घातला आणि तिला बाहेर काढलं, हाकलून दिलं ते नाही. वाल्मिकी ऋषींनी तिला सांभाळ केला. आता कसं काय रामराज्य? तर आपल्या मान्यतेवर आणि आपल्या न मान्यावर हे जग, ही सृष्टी नाही. म्हणून जे आहे ते आहे. ही भूमिका आली की तुमचा संशय वाजा झाला. काय झाला? संशयाचा काय प्रश्न? असं आहे ते. संशय आपण कशाला म्हणत असतो? संशय कशाला म्हणतो? जे आपल्याला मान्य नाही त्याला आपण संशय म्हणतो. आणि जे मान्य आहे त्याला आपण संशय म्हणू का कधी? मला वाटत होतं तू दारू पित असशील म्हणून, कारण आपल्याला दारू पितो हे मान्य नाही. आपण समजा आपणही दारू पितो असतो, आपण म्हणू त्याला मला वाटतंय तू दारू पितो असं म्हणणार का नाही? चल आपण दोघे जाऊ असं म्हणणार का नाही? मग संशय राहील का तिथे?
तिथे कुठला संशय आहे? दोन दारू पिणाऱ्याला एकमेकांचा दारू पिणं संशय आहे का? नाही आहे. पण एखादा एकदम चांगला सदाचारी आहे आणि तो दारू वगैरे किंवा असलं काही अपेय घेत नाही, पण त्याला एखाद्या संशयाला तो काय म्हणतो, मला वाटतंय तू काय करत असणार, काहीतरी घेत तू, त्याला अमान्य आहे ते. म्हणजे संशय म्हणजे काय? आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये जे अमान्य या शब्दामध्ये आहे त्या सगळ्याला आपण संशय म्हणतो. आणि ही आपली काय भूमिका चांगली आहे का? तुम्ही सात्विक असाल तर तुम्हाला सगळ्या सात्विक गोष्टी मान्य आहेत, आणि सात्विक सोडून सगळ्या काय आहेत? अमान्य आहे. म्हणून सात्विक सोडून तुम्ही जिथं दिसल लगेच सुरू करणार आहे ना, काहीतरी गडबड आहे. का तुमच्या डोक्यात खुळ जे बसलंय तेच तुम्हाला खरं वाटतं, बाकी सगळं काय आहे? अमान्य आहे तुम्हाला, म्हणून संशय. आणि तुम्हाला जर ते मान्य असेल तर वाटेल का? मग नाही वाटणार संशय. मग हे व्यवहारापासून तर देवापर्यंत सगळ्यांना पुन्हा लागू आहे. देव जो आहे, देव तुमच्या बुद्धीत जो बसला त्याला तुम्ही मान्य करून ठेवलंय, तो देव असा असतो देव. मग त्याच्या व्यतिरिक्त काय? नाही, असं कुठं असतो, असा कसा असेल, असं आपल्याला वाटतं. पण त्या देवापर्यंत पोहोचण्याच्या आधी खालचं सरळ करावं लागतं. आपल्याला जे मान्य नाही ते किती दृढ आहे, किती ठाम आहे, त्याच्यावर आपल्याला निर्माण होणाऱ्या यातना असतात. आपल्याला होणाऱ्या यातना कशावर अवलंबून आहे? आपल्याला जे मान्य आहे ते किती दृढ आहे. समजा माझ्या मान्यतेमध्ये, समजा हा जो आहे हा एका विशिष्ट पद्धतीने वागला पाहिजे असं माझी मान्यता आहे, आणि माझं ते एकदम दृढ आहे. आता तो जर चुकून त्याच्या पद्धतीने वागताना मला नाही दिसला, तितकी जास्त मला काय होईल? यातना होईल. जर तो माझा आप्तेष्ट असेल तर मला काय होईल? त्रास होतो, प्रचंड यातना होतात की अरे हा असं वागत. काय होतं? मला यातना होतात, कारण माझी मान्यता ती आहे. माझी मान्यता बदलत गेली तर काय वाटत? उदाहरणार्थ मी अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण काही थोडी गरजेपुरती उदाहरणं देतो, बाकी तुम्ही विचार करू शकता. उदाहरणार्थ एखादा बाप आहे किंवा आई आहे, त्यांना आपल्या मुलाने किंवा मुलीने असेच कपडे घालावे अशी काहीतरी डोक्यात त्यांच्या कल्पना असते. जर त्याच्यातून काही गडबड झाली तर काय होतं? त्या बापाला किंवा आईला काय होतात? यातना होतात. आता मला सांगा, तो मुलगा किंवा मुलगी त्या आईबापाच्या मान्यतेप्रमाणेच कपडे घालील का आयुष्यभर? नाही घालणार. मुलीचं जसं लग्न झालं, ती नवऱ्याकडे गेली की पहिली ती नवऱ्याला पटवते बरोबर, आणि मग त्याला बरोबर शिकवते की मला कसे कपडे घालायची इच्छा, आणि ती मग त्याप्रमाणे कपडे घालते. आता तिच्या सासरकडची मंडळी जर तिच्याप्रमाणे असली तर ठीक आहे, जमलं. आईबापासारखी जर निघाली तर मग ते दोघे ट्रिपला जातात. तिकडे गेल्यानंतर त्यांना पाहिजे तसे कपडे घालतात. आता फोटो बिटो उपलब्ध असल्यामुळे आपल्याला कळतं की बघा, मग आपण बघा कसले कपडे घालतात, कारण आपल्याला मान्य नाही. चांगलं का वाईट हा फार निराळा विषय. आपल्या मान्यतेवर आपल्याला दुःख होत असतं. आपल्याला जर अमान्य असेल तर आपल्याला यातना होतात. आपल्याला मान्य जर नसेल आपल्याला काय होणार आहे? यातना होणार. हे एक उदाहरण आहे. असं जगामध्ये अनेक गोष्टी असतात, असंख्य गोष्टी आहेत अशा. चांगलं काय वाईट काय हा सध्या माझा विषय नाही. म्हणजे असे कपडे घालणं चांगलं आहे का तसे कपडे घालणं चांगलं आहे, असं वागणं चांगलं आहे का तसं वागणं, हा माझा विषय नाही. सध्या माझा विषय नाही. मी तुम्हाला सारासार भाग सांगतो दोन्हीचा विषय मांडतोय. पण तुम्ही नक्की हे धरून बसणार आहे की हेच चांगलं आणि हेच वाईट. म्हणजे महाराजांनी असं राहणं चांगलं आहे का फेटा बांधायला पाहिजे? काय म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? आता एखाद्याला जर वाटत असेल की महाराजांनी असे बोडके डोक्याने चिंतन सांगू नये, प्रवचन सांगू नये, तर तो काय म्हणणार? किती वेळा सांगितलं हे असं थोडं चालतंय? चालतं का असं? काय तर एक जण तर मला म्हणे हे तुम्ही उपरणं ते लेडीजचं आहे. म्हणलं मला तुझ्याकडून कळलंय, मला तर कल्पनाच नव्हती लेडीजचं उपरणं आहे. असली लेडीज उपरणं घालतात का मला माहित नाही. एक महाराज मला म्हणे अहो हे काय घातलंय तुम्ही? एक वार तुम्हाला दुसरं देतो उपरणं, दुसरं हे घालत जा का. आता एवढी उपरणं त्याचं करायचं काय? प्रश्न पडला मला. कारण हे उपरणं कसं कोणाचं आहे? हे उपरणं कोणाचं आहे? हे उपरणं स्त्रियांचं आहे असं त्याचं मत आहे.
आता जेव्हा केव्हा तो मला पाहणार ह्या उपरण्यात तेव्हा त्याला त्रास होणार विनाकारण, म्हणजे काही गरज आहे का? त्रास होणार का नाही? पण चुकून जर त्या महाराजाच्या समोर मी त्याला पाहिजे तसं उपरणं अंगावर टाकून गेलो तर केवढा आनंद होणार. आता बरोबर आहे आता काय आहे? बरोबर असं होणार. हे व्यवहारात आणि परमार्गात सगळीकडे असं सुरू आहे आणि माणसं याच्यातच गुंतलेली आहेत. आपलं अख्खं आयुष्य जवळजवळ याच्यातच जातो. त्यामुळे देवाचा विचार करायचा, देवाचा संशय आणि तिथला नाश करणे, छिद्दन्ते सर्व संशया, त्याचा नाश करणे हे फार अवघड गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आपण ह्या मान्य अमान्य गोष्टीच्या भ्रमात गोंधळात पडलेलो आहे. आपल्या मान्यतेवर संसार नाही, आपल्या मान्यतेवर, आपल्या अमान्यतेवर स्वर्ग नरक नाही. आणि ह्या स्वर्ग नरकामधल्या सगळ्या गोष्टी नाहीत. आपल्या मान्य अमान्यतेवर काहीच नाहीये. आपण अमान्य केलं म्हणून नरक बंद होणार नाही, आपण मान्य केलं म्हणून स्वर्ग टिकून राहणार असं होणार नाही. हे सगळं चालणारच आहे, असंच चाललंय सगळं, असंच आहे. आणि स्वर्ग नरक म्हणजे काय फार लांब दूर नाही. आपण आपलं शरीर आणि आपल्या शरीराच्या सगळ्या आतमध्ये स्वर्ग नरक आहेत. ते कुठे आहेत? स्वर्ग नरक कुठे आहेत? जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. म्हणून स्वर्ग नरक हे कुठे आहे? आपल्या पिंडात सुद्धा आहे. म्हणून असं काही कोणी गैरसमज केलं की महाराज म्हणजे दिव्य तेजपुंज, असं काही नाही होणार आहे. महाराज जसा म्हातारा होईल तसं गेरुवा माकड होईल महाराज सुद्धा. म्हणून उत्कृष्टातले उत्कृष्ट महाराजांचे शेवटच्या काळातले फोटो बघा, मग तुम्हाला कळेल महाराजांची पण काय स्थिती. काही नाही, साधारण माणसारखी स्थिती होती है ना. म्हणून असं काही कल्पना जर एखादा महाराज म्हणजे कसा पाहिजे, दिव्य तेजपुंज, असं काही होत नाही. असं काही होत नाही, कारण त्याच्यावर ते अवलंबून नाहीये. ज्ञान ही निराळी गोष्ट आहे. तिथपर्यंत सारासार आपला विचार जाणं गरजेचं आहे. पण आपण दुसऱ्या भागात रमलेलो असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर जगाविषयी काय आहे, आपल्याला मान्य अमान्य हा जो दोन शब्द आहेत हे काढून टाका पाहिजे. म्हणजे संशय घ्यायचं सोडून द्या. त्याचं आहे तो. आता त्याचे जर नरकाच्या गोष्टी असतील तर तो नरकालाच जाईल. मग नरक आपल्याला अमान्य आहे का? नाही, अमान्य नाही. मान्याचा काही प्रश्न येत नाही, आपला विषय नाही तो. स्वर्ग आपल्याला मान्य आहे का अमान्य आहे तोही आपला विषय नाही. म्हणजे मी नरकाची पुष्टी करतोय का स्वर्गाची पुष्टी करतोय? स्वर्ग नरक ह्या दोघांची मी काही मान्यता अमान्यतेचा विषय सांगत नाही. त्याच्यात आपल्याला घेणं नाही. म्हणून कोण कुठे चालला तो त्याच्या दिशेने चाललेला आहे तो. मग ती आपली आई असो, बाप असो, मुलगा असो, मुलगी असो, सासू असो, सून असो, जावई असो, कोणी असो, जो तो आपापल्या दिशेने चाललेला आहे. त्याला नरकाला जायचं असेल तर तुम्ही त्याला अडवू शकत नाही. जो नरकाला जाणार आहे त्याला तुम्ही अडवू शकत नाही. जो स्वर्गाला जाणार आहे त्यालाही अडवू शकत नाही. पण नरकाला आणि स्वर्गाला जाणाऱ्या माणसांना जीवांना आपण अडवू नाही शकत. कारण हा फेरा आहे, ज्याची गती जशी आहे तशी होणारच आहे. मग बदल काय करू शकतो? याच्यातून बाहेर काढता येते का नाही ते करू शकतो. बदलायचा आपल्याला काय अधिकार आहे? अधिकार म्हणजे काय? ह्याच्यातून बाहेर काढू शकतो. मग बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी ज्ञान लागतं. ह्याच्यातून बाहेर काढता येतं. गती जी आहे ती आपण जास्त बदलण्याच्या भानगडीत पडू नये. मग कितीतरी महाराज लोक स्वर्गाला पाठवली असतील, चांगली पाठवली असतील. पण कितीतरी लोक असे की ज्यांनी लोक नरकाला पाठवली असतील, असे पण जीव. म्हणून स्वर्ग नरक ह्याच्यामध्ये आपल्याला रस नाही. ते एक ह्या संसाराचं एक अंग आहे. ते काय? एक संसाराचं अंग आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये स्वर्ग नरक दोन्ही वसलेले आहेत सर्वांच्या. आणि कधी कुठलं डोकं वर काढेल सांगता येत नसतं, हे की नाही. ते आपल्याला बऱ्याच वेळा कळणार नाही ते कुठलं कधी डोकं वर काढेल, हे काही सांगता येत नाही. म्हणून त्याच्या जास्त नादी लागू नये. त्याचं कौतुक करत बसले की मग ते आपल्याला त्याच्यात गुंतून ठेवतात. तुम्ही ज्याचं कौतुक कराल ते आपल्याला त्याच्यात गुंतून ठेवणार आहे. ज्याचं कौतुक केलं ते आपल्याला त्यांच्यात काय करणार? अडकून ठेवणार. लहान लेकराचं तुम्ही कौतुक करून राहिलं की ते लेकरू तुम्हाला गुंतून ठेवणार, त्याच्या मोहात पाडून टाकणार. जगातलं कुठल्याही पदार्थ तुम्ही कौतुक केलं की त्याच्या मोहात तुम्ही गुंतले. मग तुम्ही स्वर्गाचं कौतुक करा, त्याच्यात गुंतणार. नरकाचं कौतुक करा, नरकात गुंतणार. बायकोचं कौतुक करा, बायकोत गुंतणार. नवऱ्याचं कौतुक करा, नवऱ्यात गुंतणार. ज्याचं कौतुक केलं त्याच्यात गुंतत राहतो आपण. आणि गुंतला की मग काय होतं? संशय. काय होतं? संशय. सगळ्यात भयानक संशय काय आहे? सगळ्यात भयानक संशय काय आहे? ज्ञानावर संशय हा सगळ्यात भयानक, सगळ्यात टोकाचा विषय आहे. ज्ञानावर संशय. ज्ञान काय?
ज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? भगवत ज्ञान. भगवत ज्ञानावर संशय. भगवत ज्ञान म्हणजे काय? ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान कसं असतं? ज्ञान हे पवित्र असतं. पवित्र आहे. ज्ञान कसं आहे? पवित्र आहे. ज्ञानाला चांगलं वाईट असं म्हणता येत नाही. ज्ञान हे ज्ञान आहे. त्याला चांगलं वाईट हे दुसरं कोणीतरी ठरवतं. ज्ञान हे काय आहे? ज्ञान म्हणजे प्रकाश. प्रकाश हा कधी चांगल्यात किंवा वाईटात गुंतलेला नसतो. तसं ज्ञान हे चांगल्या वाईटात गुंतलेलं नसतं. हा प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं, याच प्रकाशामध्ये तुम्ही वाईट काम केलं, त्याच्यामध्ये तो प्रकाश गुंतत नाही. तसं ज्ञानामध्ये महत्वाचा भाग काय? त्या प्रकाशासारखा आहे. ज्ञान हे त्या चांगल्यात किंवा वाईटात गुंतलेलं नसतं. स्वर्गाचं ज्ञान आणि नरकाचं ज्ञान हे दोन्ही ज्ञान आहे. नरक आणि स्वर्ग या दोन गोष्टीचं ज्ञान हे ज्ञानच आहे. त्याच्यामध्ये चांगलं वाईट हे काय आहे तर त्याच्यावर आरोपित केलेला भाग आहे. त्यामुळे ज्ञान जी गोष्ट आहे ही ज्ञान गोष्ट व्यवहारातही पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागते. ज्ञान हे ज्ञान आहे. हे ज्ञान चांगलं, हे ज्ञान वाईट असं काही नाही. व्यवहारात सुद्धा म्हणजे आधी परमार्थाचं ज्ञान निराळा गोष्ट आहे, पण व्यवहारात सुद्धा ज्ञान जी गोष्ट आहे ही चांगली किंवा वाईट असं काही नाही. ज्ञान हे ज्ञान आहे ना. आता ज्ञान जे आहे हे ज्ञान कशाचं जरी असलं तरी सुद्धा त्या ज्ञानावर आपली गती अवलंबून आहे. ज्ञान जर भगवंताचं असेल तर भगवंताच्या दिशेने जाणार. ज्ञान जर नरकाचं असेल तर नरकाच्या दिशेने जाणार. ज्ञान जर स्वर्गाचं असेल तर स्वर्गाच्या दिशेने जाणार. पण तिन्ही ठिकाणी ज्ञान हे काय? त्या तीन पासून वेगळं आहे. म्हणून भगवंत, नरक किंवा स्वर्ग हे तीन गोष्टी वजा केल्या की जे शिल्लक राहतं ते ज्ञान जे आहे ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण लक्ष ज्याच्यावर असेल तिथे गुंतून पडतं. म्हणजे भगवंताला भगवंत म्हणता येत नाही, स्वर्गाला स्वर्ग नाही, नरकाला नरक नाही, असं जे मूळ स्वरूप आहे त्या ज्ञानापर्यंत जाण्याचा विषय आहे. पण त्यासाठी हे सर्व संशय नष्ट व्हायला पाहिजे. तर सर्व संशय नष्ट होण्यासाठी संशयाचा आपल्याला शोध घेतला पाहिजे की संशय नक्की कशा कशावर आहे. आता समष्टीने संशय नष्ट करणं फार अवघड आहे, म्हणून व्यष्टीने पण आपण संशयाचा विचार करायला काही हरकत नाही. संशय म्हणजे आपल्याला मान्य असलेली गोष्ट, याचा आपण आधी विचार केला. संशय म्हणजे काय? आपल्याला जी मान्य आहे त्याला आपण संशय म्हणतो. म्हणजे तुम्हाला उदाहरणासकट मी सांगितलेलं आहे. तर संशय म्हणजे आपल्याला मान्य असलेली गोष्ट, आणि जी आपल्याला मान्य नसलेली गोष्ट, असलेली नाही, मान्य नसलेली गोष्ट म्हणजे संशय. जी आपल्याला मान्य नाही ती गोष्ट म्हणजे संशय, आणि जी आपल्याला मान्य आहे त्याला आपण संशय म्हणत नाही. आता शरीर जे आहे हे शरीर, या शरीराला आपण काय करतो? मान्य करतो का अमान्य करतो? या शरीराला आपण मानतो. म्हणून या शरीराविषयी आपल्याला काही संशय नाही आहे. या शरीराविषयी आपल्याला काही संशय नाही. हे शरीर म्हणजे मी आहे असा आपल्याला काही संशय नाही आहे, कारण शरीर आपल्याला मान्य आहे. म्हणून शरीराविषयी आपल्याला संशय आहे का? नाही. म्हणजे मीच शरीर आहे असं आपल्याला पक्क माहीत आहे, आपला तसा ठाम निश्चय आहे. आता शास्त्र म्हणतं की तुम्ही शरीर नाही. आपल्याला ते मान्य आहे का? आपल्या त्या मान्यतेमध्ये आलेलं नाही. आपल्या मान्यतेमध्ये शरीर हे आपलं शरीर मी आहे किंवा शरीराला आपण मी म्हणतो, ही आपली मान्यता आज नाही अनंत जन्मांची आहे. आता शास्त्राचं म्हणणं निराळं आहे. तुम्ही जेव्हा वेदांताकडे आले तेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की वेदांत शास्त्रामध्ये असं म्हटलंय की शरीर हे मी नाही आहे. आता हे आपल्या मान्यतेच्या विरुद्ध आहे का मान्यतेच्या बाजूने? विरुद्ध आहे, म्हणजे ते अमान्य वर्गातलं आहे. मग आता इथे काय तयार झाला? इथे संशय तयार. कोणावर संशय तयार झाला? आपल्या मान्यतेवर संशय तयार झाला का शास्त्राच्या मान्यतेवर संशय तयार झाला? शास्त्र सद्गुरूच्या मान्यतेवर सांगण्यावर संशय. आता व्यावहारिक संशयाचा आपण विशेष बाजूला सोडू, आपण आपल्या परमार्थाच्या दिशेने जाऊया.
शास्त्र म्हणतं हे शरीर तुम्ही नाही, सद्गुरू सांगतात हे शरीर तुम्ही नाही. आपली मान्यता काय? आपण म्हणायला तर काही म्हणू, आपली मान्यता काय देतो आपण आचरणामध्ये मान्यता कशाला देतो आपण? हे शरीर मी आहे याला आपण मान्यता देतो. आणि हे किती दृढ आहे, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण सतत या शरीराला मी समजून सगळं जगतो. सगळं जगणं जे आपलं तसंच आहे. म्हणजे शास्त्र आणि सद्गुरू यांच्या शब्दांच्या विरोधात आहे. म्हणजे त्यांच्या शब्दांवर, त्यांच्या सांगण्यावर आपल्याला काय संशय. आणि हा संशय चांगला का चांगला नाहीये? का संशय जगात कुठलाच चांगला नसतो. संशय कुठलाच चांगला नसतो. मग काय करायला पाहिजे? ह्याच्यातून बाहेर पडायचं तर सारासार विचार करायला पाहिजे. ठीक आहे, सारासार विचार करा, म्हणजे शोधा की खरंच शरीर आहे का आपण? शास्त्र म्हणतंय की शरीर आपण नाही, मग शोधूया का नाही आपण शरीर. काय करायला पाहिजे? आता दोन लोक शोधत नाहीत. जो नुसतं ऐकतो तो म्हणतो ठीक आहे शास्त्र म्हणते शरीर नाही, तो नुसतं पोपटपंची बोलतो की मी शरीर नाहीये, पण आचरणात त्याच्या काय आहे? मी शरीर आहे हे त्याला मान्य असेल तसंच तो जगतो. म्हणजे बोलताना फक्त बोलतो मी शरीर नाही. हा एक मनुष्य, म्हणजे वास्तविक त्याला काय तो संशयातच आहे. आणि दुसरा एखादा व्यक्ती तो म्हणतो असं कुठं असतंय का, हे शरीर मी, मला कळतं ना माझं मी काय, मला मी माझं ओळखतो असं त्याला वाटतं. तोही याला काही शोधू शकत नाही. तर अशा रीतीने तोही संशयात आहे, हा पण संशयात. मोक्ष जो आहे तो मात्र सारासार विचारात जातो. तो सारासार विचार करायला लागतो. मग हे योग्य अयोग्याचा विचार करायला लागतो. पहिल्यांदा आपली मान्यता जी आहे ही मान्यता नष्ट करावी लागते. कारण त्या मान्यतेच्या पोटीत दुःख आहे, हे तुम्हाला मी आधी सांगितलं. कशाच्या पोटीत? चुकीच्या मान्यतेच्या पोटीत दुःख आहे. किंवा तसं नाही, मगाच्या उदाहरणाला धरून सांगायचं असेल तर आपली अमान्यता जी आहे ती सोडावी लागेल. कारण अमान्य असण्यावरच काय दुःख तयार होतं. दुःख कशात तयार होतं? उदाहरणाप्रमाणे धरायचं झालं तर अमान्य जे असतं त्याच्यामुळे दुःख तयार होतं. शास्त्राचं म्हणणं अमान्य केलं म्हणजे काय होणार आहे? आपल्याला दुःख तयार होणार. किती दुःख तयार होणार आहे? मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी एवढं दुःख तयार होणार आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलं. हे काय आहे? अमान्य करण्याचा परिणाम आहे. अमान्यतेत दुःख असतं, कारण अमान्यतेमध्ये संशय असतो. हे आपण उदाहरणात पाहिलेलं. अमान्य आहे मला, काय काही असू जगामध्ये. अमान्य असले की काय होणार? संशय आणि दुःख. मग ज्याला जे मान्य आहे त्यांचा एक वर्ग तयार होतो जगामध्ये. व्यवहारात सुद्धा काय होतं? ज्याला जे मान्य आहे त्यांचा एक वर्ग तयार होतो. म्हणून बरोबर ठरलेले असतात. ज्याला जे मान्य आहे त्यांचाच वर्ग. इथे कोण येणार? इथे कोण आलेत? ज्याला जेवढे मान्य आहेत तेच येणार. इथं का सगळे येणार आहेत? नाही येणार. तुम्ही खाली इथं जेवण ठेवा बरं, म्हणजे काही कारण ठेवा, बर्थडे ठेवा, लग्नाचं पार्टी ठेवा, काहीतरी ठेवा, रिसेप्शन, काही नाही, कारण नाही, नुसतं जेवण ठेवा. किती लोक येतील? बोलू नका, सगळे येतील. भिंतींवरून उड्या मारून पण येतील का नाही? असा वर्ग असतो, ज्याचं त्याचं काय वर्ग येतो. ज्याला जे अमान्य आहे तिथं तो जात नाही. म्हणजे बरेचसे लोक काय चाललं असेल यांचं, काय विचार करत असतील, काय करतात कळतच नाही. अमान्य जो प्रकार आहे, अमान्य जे आहे त्याच्याकडे मनुष्य संशयाने बघतो. ज्याला जे मान्य आहे त्यांच्या वर्गामध्ये त्यांना काही विशेष वाटत नाही. आपल्याला त्याचं ज्यांना हे मान्य आहे, समजा हा विषय संसारातून बाहेर पडायचंय, मुक्ती प्राप्त करायची इत्यादी इत्यादी जे काय आपला विषय तो मान्य असेल, तुम्हाला इथं काहीच विशेष नाही वाटलं. तुम्ही अशा एखाद्या माणसाला आणलं की त्याला हे कल्पनाच नाही किंवा त्याला हा विषय मान्य नाही, त्याच्या अमान्य मधला आहे, उलट माणूस आलं कुणी करत, तर हे सगळं महाराज सांगितलं, हे संसार नष्ट करायचा, संसारातून बाहेर पडायचंय, तर तो माणूस पुढच्या वेळेस येईल का? पुढच्या वेळी येईल का नाही येईल? आता समजा आला ना, ऐकताना झोपला आणि कळलं नाही महाराज काय म्हटलं, तर पुढच्या वेळेस येईल. तर पुढच्या वेळेस आला तर समजायचं तो त्याने काय ऐकलेलं नसतं म्हणून आलाय, किंवा मान्य झालंय म्हणून आला. दोनच गोष्टी आहेत. मग तुम्ही का टिकलेत किंवा झोपलेले आहेत? झोपले म्हणजे बघा, झोप म्हणजे काय स्थूल झोप असते नाही, मनाला झोप आली आहे, बुद्धीला झोप आली आहे. म्हणून काय महाराज सांगतात फरक नाही पडत आपल्याला. आपलं आचरण तेच आहे ना, फरक काय पडतो आपल्याला?
त्यामुळे तसे झोपलेलेच आहेत. मग स्थूल रूपाने जागे दिसले तरी तसे झोपलेले आहेत असं पण होऊ शकतं, बरोबर का नाही? मग तुम्हाला जर खरंच लक्षात आलं की आपलं सगळं उद्ध्वस्त होणार आहे संसार, याल का तुम्ही? एखाद्याला खरंच कळलं, आता तुम्हाला माहिती आहे काय असं होत नाही, मी तुम्हाला खरंच प्रयोग करून टाकतो, उद्ध्वस्तच करून टाकतो संसार, तर येईल का कोणी? प्रत्यक्षात प्रयोगच करायचं ठरलं तर येईल कोणी? टिकल का कोणी? मग कोण टिकेल? एकही टिकायचं नाही. प्रत्यक्षात तर उद्ध्वस्तच करायचं संसार, काहीच राहणार नाही, तुमच्या व्यतिरिक्त काहीच राहणार नाही. गॅरंटीने अंगावर कपडे पण राहतील का नाही? अशी जर परिस्थिती आली तर अवघड आहे. तसं आहे ना, तुम्ही म्हणाल एकदमच आमच्यावर तुम्ही लगेच अटॅक करताय, तसं चांगलं नाही ना. असो, अमान्य असला तर काय संशय, आणि संशय असला की दुःख, व्यवहार असो का परमार्थ असो. तर अमान्य काय? शास्त्राचं म्हणणं आपल्याला आचरणामधून अमान्यच आहे, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागणार. जितके दिवस तुम्हाला अमान्य राहणार तितके जन्म तुम्हाला हे दुःख भोगावं लागतं. उदाहरण तुम्हाला प्रमाण मी काय म्हणलं, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, आणि मग त्याच्यामुळे चक्र. तर काय करावं मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी? हा पहिलाच भाग आहे. ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? शास्त्राचं जे म्हणणं अमान्य होतं त्याला काय करायला पाहिजे? त्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल. त्याला काय करावं लागेल? त्याला मान्य करावं लागेल. मग काय होईल? मग हे जे शरीर जे आहे त्याला अमान्य करावं लागेल, त्याला मान्य करावं लागेल, ह्याला अमान्य करावं लागेल. आता कुठल्याही गोष्टीला अमान्य केले की दुःख होतच असतं, संशय येतच असतो. म्हणून सुरुवातीला देहाला अमान्य करून दुःख आलेलं चालतं, पण पुढे जाऊन अन्वयामध्ये व्यतिरेकात ते चालतं. अन्वयामध्ये देहाला सुद्धा अमान्य करून जमत नाही. ही फार उच्च कोटीचा विषय आहे. अन्वयामध्ये देहाला सुद्धा अमान्य करता येत नाही. देह आणि दुसरा भाग, दोन्ही भाग मान्य करावं लागतं, पण ते पहिल्यांदा नाही चालत. पहिल्यांदा काय करावं? व्यतिरेकामध्ये मात्र देहाला व्यतिरेकच करावा लागतो, आणि मी देह नाही याला मान्य करावं लागतं. कारण आपली आधी प्रवृत्ती तशी नाहीये. आपली वृत्ती अनंत जन्मांची जी आहे ती काय? देहाला मी म्हणण्याची आहे, म्हणून तसं करावं लागतं. म्हणजे त्याचा परिणाम जाईपर्यंत. मग नंतर काय होत नाही. तर जे शास्त्राला मान्य आहे ते आहे शरीर मी. जसं स्थूल शरीराचं आहे तसंच पुढे सुद्धा आहे, तर एकाचा आपल्याला विचार करावा लागेल की कुठपर्यंत संशय आहे, आणि मग तो संशय कसा आपल्याला घातक होतो त्याचा विचार करायला पाहिजे. आता आपण फक्त एवढा विचार केलाय खरं तर की संशय व्यवहारात कसा असतो, तो दुःखाला कसा कारण होतो, आणि व्यवहारामध्ये संशय का ठेवू नये, कोणाविषयी असतो. आपलं तसं गंमत म्हणून जगात कोणावरही आपण संशय करत राहतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला विनाकारण काही वेळेस गंमत होते, काही वेळेस त्रास होतो. पण आप्त जे आहेत त्यांच्याविषयी मात्र आपला संशय जो आहे तो आपल्याला कायम यातना देणार आहे, कायम काय यातना देणार आहे सगळ्यांना. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपण काय करावा? अमान्य भाग काय करावा? अमान्य भाग स्वीकारूच नाही. अमान्य नाही, काही असू दे, आपल्याला काय नाही. अमान्य भाग आपण काय करावा? सोडून द्या. आपल्याला त्याच्याकडे काहीच घेणं नाही. जे आपल्याला अमान्य आहे, तुम्हाला जसं अमान्य असतं मला पण बऱ्याच गोष्टी अमान्य असतात. मी प्रयत्नपूर्वक ते सोडत चाललो. मी पण याच सगळ्या विचारातून गेलेलो आहे. तर अमान्य मला कितीतरी गोष्टी आहेत अशा की ज्या मला मान्यच नाही आहेत मला, पण मी ते काय करत चाललो? प्रयत्नपूर्वक त्या सगळ्या सोडत चाललो. जितके तुम्ही सोडत जाल तितके सुखी व्हाल. म्हणजे हा असाच वागतो तसं वागतो. आपल्याला काय अमान्य मान्यचं काय? एखादा दारू पितो, एखादा असेच कपडे घालतो, एखादा तसंच करतो. आपल्याला ते कधी वाटतं? आपलं त्याच्यात महत्व असले की वाटतं, नाहीतर काही वाटत नाही. कशाला ते ठेवायचं ममत्व? आणि ममत्व तुम्ही ठेवा नाही तर नका ठेवू. त्याचं जे कर्म आहे, त्याचं जे संस्कार आहेत, त्याची जी गती आहे त्याच्या पलीकडे जाईल का तो? आणि त्याचा कंट्रोल आपल्या हातात आहे का? आपल्या हातात जगातला कशाचा कंट्रोल आहे? कशाचा कंट्रोल आहे? कशाचाच नाही. आपण आपल्या दिशेने निघालो की आपल्या वाटेत आले ते आपल्या दिंडीत, आपण ज्या दिशेने निघालो ते आपल्या वाटेने आलेले आपल्या दिंडीत, जे आपल्या वाटेने नाही ते आपल्या दिंडीत कशाला घ्यायचे? घेण्याचा प्रश्न नाही.
म्हणून जो आला तो आपला, आणि जो गेला तो गेला, असं माझं तत्व आहे. मी वर्षानुवर्ष जो अभ्यास करत चाललो त्यामध्ये जो आला, तुम्ही आज आले तर तुम्ही आपले, नाही आले तर तुम्ही कारण सांगू नका मला काय न येण्याची. आला तर आपला, नाही आला तर ही एक आहे, एक दिशा आहे. अशी माझीच दिशा आहे नाही, जगात सगळ्यांची काही ना काही दिशा असते. तुम्ही ज्या दिशेत तुम्हाला मान्य होईल त्या दिशेने जाणार आहात. प्रयत्न केला त्या दिशेने तुम्हाला जाता येईल. हे प्रत्येक जीवाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणाल की मग आता जे ते आपापल्या दिशेने जाणार मग काय, मग कशाला आपण काय करायचं, तसं नाही. त्या जीवाच्या हातात स्वतःच्या असतं. तुमच्या हातात तुम्हाला कुठे जायचं. माझ्या हातात पूर्णतः तुमचं काहीच नाहीये. माझं काम फक्त सांगणं आहे, बरोबर का? आपण फक्त काय करू शकतो, सांगू शकतो. लहानपणापासून तरुणपणापर्यंत मुलाला किंवा मुलीला आई बापाने खूप चांगलं चांगलं सांगितलं, असं करू नको, असं कर, असं करू नको, असं. मुलगा मुलगी तेच करते का नाही करते? समोर काय करते जाऊ दे, मागे काय करते तुम्हाला कळू शकत नाही, देवालाही कळू शकत नाही, इतका जीव लबाड असतो. त्यामुळे आपल्या सांगण्यावर जग चालतं हा गैरसमज जो आहे तो आपल्या दुःखाला कारण. अधिक आपण नाही असं व्हायलाच पाहिजे असं समजतो, तो त्याच्यापेक्षा भयानक आहे. म्हणून संशय जो आहे हाच संशय आहे. व्यवहारातला आधी संपवा. तुम्ही इथे घरी बसलेले असले तरी लक्ष तुमचं घरी असू शकतं. एखादा कामावर जातो त्याचं घरी लक्ष असतं. म्हणजे तू कुठेही घाल त्याचं लक्ष, चित्त कुठं असतं, संशयामुळे, दुसरं काहीच कारण नाही. म्हणजे चांगले किंवा वाईट करण्यासाठी असेल, एखाद्याचं याच्यासाठी असेल की नाही कसं व्हायचं त्यांचं, बरं होईल का नाही, असं पण असेल. पण तोही ते वाईट गोष्ट नाही आहे तशी पाहिजे तर. पण एखाद तुम्ही काश्मीरला गेले समजा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं कुटुंब आहे, तुम्ही तिथे बसून विचार करायला तर घरच्यांचं कसं व्हायचं, त्याने काय होणार आहे? तिथं बसून तुम्ही काळजी केल्याने यांच्यात बदल काही होईल नाही. इथल्या परिस्थितीत जे आहे तेच होणार आहे, बरोबर का बदलेल, जसं आहे तसंच होणार. तर मग गेलेलं पंढरपूरला तर पंढरपूरचे व्हा, म्हणजे विठोबाच्या दर्शनाला गेले तर विठोबाचं दर्शन घ्या, है ना. तर तुम्ही काय व्हाल, तर सुखी व्हाल. हे सगळ्याला लावला पाहिजे नियम. आपल्या गरजेपुरत्या गोष्टीनं लावला तर मग काही उपयोग नाही. तर संशय हा आपल्याला दुःखाला कारण होतो आणि अमान्य गोष्टीवर आपल्याला संशय राहतो. अमान्य हा विषय नष्ट करत चला. व्यवहारामध्ये पहिल्यांदा अमान्य विषय नष्ट करत. काही होऊ शकतं, नियती आणि काळाच्या खेळामध्ये काही होतं ते आपल्या हातात. आणि मनुष्य बऱ्याच वेळा थकल्यानंतर हे मान्य करतो. कधी मान्य करतो? लगेच नाही मान्य करत आपण, थकल्यानंतर मान्य करतो. आता काय जाऊ दे, काही पोरगा असंच निघाला आता काय करणार. तुला तसं नाही निघाल, तू आधीच मान्य करून बस, कसंही निघू शकतं, बरोबर का नाही. म्हणजे हे कधी तुम्ही थकून रडून गागून मान्य नका करू. जे आहे तेच होणार आहे. तुमचं पोरग जर एकदम उत्कृष्ट चांगलं निघणार असेल चांगलंच निघेल, आणि वाईट निघणार असेल वाईटच निघेल, मध्यम निघणार असेल तर मध्यम निघेल, जसं आहे तसंच निघेल, आहे की नाही. तर बदलता येणार नाही. बदलायचा प्रयत्न करणं ठीक आहे, सांगणं ठीक आहे. मी तुम्हाला फक्त सांगतो. मी जर आता असं अपेक्षा करून बसला तर हा उद्या संन्यासच घेईल, तर झालं का नाही डोक्याला त्रास माझ्या? घेशील का नाही घेशील? म्हणजे बऱ्याच दिवसापासून आता लग्नच नाही करायचं, आता हा संन्यासच घेईल असा मी विचार करून बसलो. डोक्याला त्रास झाला का नाही? बायको झाली, मुलं झाली, आता मग अडचणी झालो ना मी. आता म्हटलं महाराज आता जातात त्याचा संन्यासच जातात हिमालयात, असं मी समजलो. त्रास कोणाला झाला? आपल्यावर काही नसतं, विनाकारण सांगायचं आपलं. हे मी शिकलोय बरं, म्हणजे हळूहळू शिकलो. तर मी सांगण्याचं काम करू शकतो, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही सांगण्याचं काम नाही करू शकत. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही ठरवणार आहे तुम्हाला कुठे जायचं. तसं मला तुम्ही सांगू शकता, पण मला ठरवावं लागेल की मला कुठे जायचं. म्हणून आपल्याला ठरवता येतं आपल्याला कुठे जायचं. तर तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कुठे जाणार आहे. तर मी एवढं सांगितल्यानंतरही तुमचे संशय घेणं बंद होणार आहे का? ते सांगता येत नाही ना, तो तुमचा प्रश्न राहिला. माझं काम आहे तेवढं सांगणं, मी तेवढं केलं आहे ना. त्याच्यानंतर पुढे कुठे जायचं हा तो त्याचा विषय राहतो. तर आपल्याला हा व्यावहारिक भाग सोडून पुढे पारमार्थिक संशयावर जायचं आहे. आणि तो संशय नष्ट करण्यासाठी सर्वोत्कृष्ट जो सर्व संशय आहे तो आपल्याला नष्ट करायचा आहे. त्यासाठी ही पार्श्वभूमी म्हणून हा व्यावहारिक भाग सांगितला. तुम्हाला व्यवहारामध्ये सुद्धा अशा भूमिकेतून बाहेर पडता यावं आणि तुम्ही शांत स्थिर व्हावं, जेणेकरून हा बोध तुम्हाला पचू शकतो.
पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय हरि ओम तत्सत। आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रवीजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला।